जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. या समाज व्यवस्थेचा अभ्यास करताना जाती व्यवस्था इमला आहे अशी समज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी मात्र, जिला वैज्ञानिकपणे या समाज व्यवस्थेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन पारंपरिक पद्धतीनं मार्क्स ज्या संबंधी विचार करत होता, या समाज व्यवस्थेचा या इतिहासासंबंधी प्राचीन काळात जे मानवांच्या टोळ्या टोळ्या वेगवेगळ्या टोळी युद्ध व्हायचं, पुढे पुढे जशी जशी माणसांची उत्पादनाची, मानव समाजातली उत्पादनाची साधनं बदलत गेली, उत्पादन संबंध बदलत गेले, उत्पादनाच्या पद्धती बदलत गेल्या, जुन्या पद्धती जाऊन नवी नवी जशी उत्पादन संबंध विकसित होत गेली, नवे नवे उत्पादन संबंध विकसित होत गेले आणि नव्या नव्या उत्पादन पद्धतीच्या आधारावर त्या समाजाची वाटणी झाली. प्राचीन काळात गण व्यवस्थेच्या विसर्जनानंतर या देशात जो वर्ण व्यवस्था जी निर्माण झालेली, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ही वर्ण व्यवस्था आपल्याला दिसते. पुढे पुढे सम्राट अशोकाच्या कालखंडानंतर हे 10 मौर्य राजे झाले. त्या मौर्य राजांच्या कालखंडात 10वा राजा हा बृहद्रथ सम्राट अशोकाच्या पालनातून. सम्राट अशोकाचा कालखंड हा भरभराटीचा कालखंड दिसतो. सद्धम्माच्या इतिहासाचे हे उच्चतम शिखर दिसतं. सारा जम्बूद्वीप एवढा मोठा जो नकाशा दिसता ना, इराण, इराक पासून कंबोडिया पर्यंत, लंकेपर्यंत, बलुचिस्तान पासून, हे एवढा मोठा जो नकाशा आपल्याला दिसतो सम्राट अशोकाच्या कालखंडात, सुवर्ण युग म्हणून ओळखलं जायचं. सोने की चिडिया म्हणून हा देश याची गणना केली जायची. म्हणजे त्यावेळेला डॉक्टर अमर्त्य सेन असं लिहित आहेत की 35% त्यांच्या प्रबंधामध्ये 35% भांडवल हे अनाथ पिंडिकांचं भांडवल वेगवेगळ्या देशात गुंतवलं होतं. सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये एवढी जम्बूद्वीप हे नावाचं हा देश एवढा मोठा प्रगतिशील की ज्यामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला इत्यादी 19 मोठे मोठे विद्यापीठ आणि या विद्यापीठांमध्ये भगवान बुद्धांचं संबोधित ज्ञान शिकवलं जायचं, जे मनुष्य जीवनाला आवश्यक आहे. मनुष्य जीवनातले जे खाच खडगे येतात ना, हा सगळाच मनुष्य समाज दुःखी आहे. आणि हा दुःखी समाज कसा या सर्वच प्रकारच्या दुःखातून सुटका करून तो मुक्त कसा होता येईल, त्यांचे हे भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवनाची सजावट कशी करता येईल, या संबंधी प्राचीन काळापासून खूप संशोधन चाललेली आहे. सत्य 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 सत्याच्या शोधात सगळी माणसं, वेगवेगळे तत्वज्ञ आले. यामध्ये सम्यक संबुद्ध हा शब्द चालत राहिला लोकभाषेमध्ये. सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये हा शेवटचा राजा बृहद्रथ, त्यांची सत्ता कोसळल्यानंतर मात्र पुढे पुष्यमित्र शुंग आले. त्यांनी सुमती भार्गवांकडून मनुस्मृती लिहिली गेली आणि हा संबंध वर्ण व्यवस्थेतला समाज जाती व्यवस्थेमध्ये परावर्तित झाला. या जाती व्यवस्थेमध्ये आधुनिक
युगामध्ये जशी जशी भांडवलशाही ही उत्पादन ही औद्योगिक क्रांती झाली युरोपामध्ये, आणि या औद्योगिक क्रांतीचा परिणाम असा झाला, एकीकडे कारखानदार आणि दुसरीकडे कामगार वर्ग, हा वर्ग विभाजन असा असलेला समाज, ज्या जर्मनीत वाढलेला कार्ल मार्क्स याची इतिहास संशोधनासंबंधीची जी दृष्टी होती, वैज्ञानिक दृष्टी, की हा प्राचीन काळात ही संपूर्ण गणव्यवस्था विसर्जित झाल्यानंतर जी वर्णव्यवस्था आली, त्या वर्णव्यवस्थेमध्ये एक समान बंदिस्त विभाग, एक समान, ज्यामध्ये एक वर्ण दुसऱ्या वर्णामध्ये प्रवेश करू शकत नव्हता. तसं जाती व्यवस्थेमध्ये देखील एक जात दुसऱ्या जातीत बदलत नाही. याचा अर्थ काय, की जन्मभेदाच्या आधारावर हे या देशात श्रम विभाजन झालं. कार्ल मार्क्सने इथे जन्म घेतला असताना तर त्याच्या चित्तात ही सायंटिफिक दृष्टी आली असती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात जन्म घेतला, या देशातल्या जाती व्यवस्थेकडे ते निरीक्षण करतात. त्यांना एक समान उत्पादनाच्या साधनांमध्ये बेस म्हणून जात दिसते. उत्पादन प्रक्रियेमध्ये असा एक समान बंदिस्त विभाग म्हणजे जात. ही एवढी सायंटिफिक व्याख्या जगातल्या कुठल्याच शास्त्रज्ञांना, समाजशास्त्रज्ञांना करता आली नाही. म्हणजे बेस पायाभूत आहे ते जन्मभेदाच्या आधारावर श्रमविभाजन झालेलं आहे. आता विचार करा, म्हणून डॉक्टर हे असं जन्मभेदाच्या आधारावर श्रमविभाजन का झालं, तेव्हा त्यांना उत्तर मिळाली की या देशात प्रतिक्रांती झाली. भगवान बुद्धांचा सद्धम्म बघा, कार्ल मार्क्सला तात्विक चिंतन म्हणून धर्माची गरज नाही. बघा, माणूस केवळ भौतिक प्राणीमध्ये त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, हे खरं आहे की शरीर हे अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं आहे. बनवणारा कुणी काही ईश्वर नाही, परमेश्वर नाही, आत्मा नाही, परमात्मा नाही. हे आपल्या चित्ताद्वारे हे आपली काया घडवली गेली. पण कार्ल मार्क्सला हे कशी घडवली गेली याचं ज्ञान नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 35 वर्षातलं जे चिंतन मनन आहे, त्यांनी जो त्रिपिटक चाळला आणि या त्रिपिटकाचा सार बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात आला. म्यानमारला मागच्याच वर्षी जाऊन आलो. सुत्त पिटकातली 21,000 धम्मस्कंद आहेत. त्रिपिटकाच्या घरात विनय पिटकातली 21,000 धम्मस्कंद आहेत आणि 42,000 धम्मस्कंद ही अभिधम्म पिटकातली. एकूण 84,000 धम्मस्कंदांमध्ये हा धम्माचा साठा आहे. एकदा त्या त्रिपिटकाच्या घरात गेलं तर बाहेर पडावंसं वाटत नाही. ज्ञानगंगा आहे ही. ज्ञानगंगा हे ज्ञान आहे ना, हे बुद्धापासूनच सुरू होत. आणि बुद्ध म्हणजे काही सर्वसाधारण व्यक्ती नाही, त्याला महापुरुष असं म्हटलं जातं. त्रिपिटकामध्ये दीघ निकायामध्ये ही अशी 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजनं कशी कशी निर्माण होतात. लखन सुत्तामधल्या अर्थकथा पहा. म्हणजे कोणतं कर्म केलं तर कोणतं शरीरावर लक्षण प्रकट होतं, हे वैज्ञानिकांना, या जीवशास्त्रज्ञांना देखील याची कला माहिती नाही, याची ओळख करता येत नाही. चार्ल्स डार्विनला पाण्यामध्ये एकपेशीय नावाचा हा अमिबा नावाचा प्राणी दिसलाय की नाही. सगळं जग मानतं या एकपेशीय प्राण्यांपासून कशी कशी ती विकास व्यवस्था या प्राण्यांची होत गेली. पंखा बंद करायचा, कशी कशी विकसनशील. पण प्राणी जन्म घेतात, तो त्याचा जन्म होतो कसा, हे जीवशास्त्रज्ञांना नाही कळलं. हे जे अंतर्मर्म आहे ना, चित्त प्रधान आहे, मन प्रधान आहे. मनोपुब्बंगमा धम्मा मनोसठ्ठा मनोमया. मनसाचे पदुठ्ठीन भासती वा करोती वा ततो न दुःख मनवेती चक्रम वहतो पदम.
मनोबुद्धंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो न सुख मनवेति छाया व अनपायी. धम्मपदातल्या हा पहिल्या 2 गाथा आहे. मन सगळ्या गोष्टीचं केंद्र आहे, प्रधान आहे, प्रमुख आहे. पहिल्यांदा मन उत्पन्न होतं. मनाचा अभ्यास कार्ल मार्क्सला करता आला नाही. मन दिसतं का? नाही दिसत ना. मन दिसत नाही, ते अमूर्त आहे ना, ते अदृश्य आहे, ते दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व नाही का? मनाचा संबंध कार्ल मार्क्स भौतिक जगाशी जोडताना भौतिक प्राणी म्हणून ही जी चूक केली ना, सायंटिफिक दृष्टिकोन हा बदलणारा दृष्टिकोन असतो, लोकीय दृष्टिकोन असतो. त्यामुळे सातत्यानं जुनी जी समज होती, एखादा वैज्ञानिक त्याच विषयावर नवा संशोधन काढलं तर जुनं संशोधन बाद होतं. त्यामुळे वैज्ञानिकांची दृष्टी ही लोकीय दृष्टी आहे, ती सातत्यानं काही कालखंडात बदलत राहते. पण भगवान बुद्धांनी संबोधी ज्ञान जे प्राप्त केलं हे स्वयंगुरु असतात. ते स्वयं प्रयत्नांनी हे बोधी ज्ञानाचा आविष्कार करतात. हे बोधी ज्ञान सदती संघांमध्ये असतं. थिओरी जी असते ना, 4 सतीपट्ठान, 4 इद्दीपाद, 4 सम्यक प्रदान, 5 बल, 5 इंद्रिया, 7 भोजंग, ही अठ्ठांगिको. हे कार्ल मार्क्सला नाही संशोधन करता आलं. मनाचा अभ्यास हा हे कामावचर चित्त 54, रूपावचर चित्त 15 आणि अरूपावचर चित्त 12, लोकोत्तर चित्त 8, 89 प्रकारचे चित्त आहेत. हा अभ्यास तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला या विद्यापीठामध्ये शिकवला जायचा. साऱ्या जगातले लोक या देशात हे शिक्षण घेण्यासाठी यायचे. शिक्षण सोने की चिडिया हा सद्धम्म धारण करण्यासाठी यायचे. सम्राट अशोकाच्या कालखंडात हा सद्धम्माचा मोठा आधार मिळाला, राजाश्रय मिळाला. त्यामुळं सम्राट अशोकाच्या कालखंडात अनेक अरहंत भिक्षूंना देशाविदेशात पाठवून ही संस्कृती वाढली. युरोपात काय, हा युरोपात काय किती वृद्धी झाली आणि हा सद्धम्म जगात पसरला. जगात पसरला शस्त्राच्या बळावर नाही, ज्ञानाच्या बळावर. ज्ञान मोठं की शस्त्र मोठी? तर ज्ञान मोठं. त्यामुळं ज्ञानाच्या ज्ञान त्याचे निकष आहेत ना. आपण म्हणतो ज्ञान, अरे आपल्या डोळ्यांनी वस्तू दिसली त्या संबंधीचं आकलन जे आपल्या बुद्धीच्या अंकावर आहे, आपला जो बुद्ध्यांक असेल त्या बुद्धीच्या अंकावर आपण ग्रास्प करतो, आत्मसात करतो आणि आपल्या बुद्ध्यांकाच्या आधारावर आपण चिंतन मनन करतो. आपला स्वभाव कोणता आहे हे आपल्याला नाही ओळखता येत. तथागतांनी या मनाचा हा एवढा अभ्यास केला की हे लोकीय मन आणि लोकोत्तर मन याची तफावत ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असतं, जे कमीत कमी अनागामी फळाला पोहोचलेले असतात, जे पश्चेत बुद्ध असतात किंवा ज्यांनी सम्यक संबुद्धत्व प्राप्त केलंय त्यांना या गोष्टी कळतात. तुम्ही आम्ही कवरेच्या बाहेर आहोत. बुद्धीला सीमा असते, प्रज्ञेला सीमा नसते. म्हणून कुठलीही गोष्ट त्याची चिंतन मनन करण्याची जी प्रक्रिया आहे, बुद्धाचा दार्शनिक दृष्टिकोन संबोधी ज्ञानाचा दृष्टिकोन असतो. ही बोधी मिथ्या नाही, ती सम्यक आहे. म्हणून संबोधी ज्ञान, संबोधी ज्ञानाच्या ही दृष्टी सम्यक संबुद्धाची असते. ते कसा विचार करत, तुम्ही आम्ही कसा विचार करता, ही प्रत्येक व्यक्ती असो, जगातली कुठल्याही संप्रदायाची असतो, तथागतांनी जो धम्म प्रसवला, धम्म म्हणजे निसर्गाचा नियम. हा पाली शब्द आहे, मूळ सगळ्या भाषेची जननी पाली प्राकृत आहे, पाली आहे, संस्कृत नाही. बरं, आपल्याला जे विकृतीकरण शिकवलं जातं इतिहासामध्ये, संस्कृत सगळ्या भाषेची जननी म्हणून सांगितलं जातं नव्हे. इंग्रजी भाषा देखील पालीच हे मूळ आहे. पाली सगळ्या जगातल्या भाषेची जननी पाली आहे. जिथे आपण
मोहेंजोदडो आणि हरप्पा तिथली जी अक्षर पाहतो ना, आम्ही जाऊन आलो, प्रत्यक्ष पाहून आलो. मोतीराम कंगाले आमचे गोंडी धर्माचे संस्थापक, या सगळ्यांसोबत जी अक्षर आहेत ना गोंडी भाषेचे, हे अक्षर आर्यांच्या टोळ्यांची आक्रमण ज्यावेळेला खरबई खंडित झाली, त्यावेळेला आर्य वंशाच्या या टोळ्या बायका पोरी घेऊन आलेल्या नव्हत्या. इथे येऊन त्यांनी अनार्यांवरती राज्य केलं असं आपण ऐकतो. तर आर्य हा शब्द आहे ना, आपल्याला वाटतं हे विदेशी शब्द आहे, नव्हे. अरियो वठ्ठंगिको मग्गो, अरियो हा शब्दच मुळात पाली आहे. न जच्चो होती अरियो, कम्मुनो होती अरियो. जन्मानं कुणी आर्य होत नाही, कर्मानं आर्य होतो. धम्मचक्क पवत्तनाय, ब्रह्मचक्क पवत्तनाय, ब्रह्म आणि धम्म समानार्थी अर्थ होतो. धम्मचक्क पवत्तनाय, ब्रह्म, धम्म म्हणजे नियम, ब्रह्म म्हणजे नियम. निसर्गाच्या नियमाला धम्म असं म्हणतात. धम्म हा धर्म मराठी, हिंदी, संस्कृत मध्ये धर्म ऐकतो आपण. हा मूळ पाली शब्द आहे. धर्म हा बौद्ध नसतो, हिंदू नसतो, जैन नसतो, शीख नसतो, यहुदी नसतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, ब्राह्मण नसतो, ब्राह्मणेतर नसतो. तो शुद्ध असतो, परिशुद्ध असतो, तो विशुद्ध असतो, म्हणून तो सत्य असतो. म्हणून याला सद्धम्म असं म्हणतात. सगळे लोक सत्याची काल धरतात ना, सत्याकडे पोहोचणं म्हणजे न्यायाकडे पोहोचणं. हे मिथ्या सत्य नाही, तर ते सम्यक सत्य, ज्याला आर्य सत्य म्हणतो. फोर नोबेल ट्रुथ, आर्य सत्य 4 असतात. जेव्हा जेव्हा सम्यक संबुद्धत्व प्राप्त करणारे महापुरुष धम्मचक्क पवर्तन करतात, हे एकाच बुद्धांची गोष्ट नाही. जेवढे जेवढे सम्यक संबुद्ध भूतकाळात झाले, वर्तमानात राहिले, बाबासाहेब येणारे आर्य मैत्रेय सम्यक संबुद्ध होतील ना, आर्य मैत्रेय याच महाभद्र कल्पामधले, ते देखील पहिला उपदेश धम्मचक्क पवर्तन याच सूत्रात करतील. बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणतो ना, भावी बुद्ध म्हणतो. बाबासाहेब भावी बुद्ध म्हणतो. आता बाबासाहेब खरंच बुद्ध होतील काय? बुद्ध होणार आहेत का तुम्हाला माहिती आहे का? हात वर करून पहा बरं, बाबासाहेब खरंच बुद्ध बनणार आहेत का? पहा, माझा हात वरती घाला. तुमची बुद्धी पोहोचते का इथपर्यंत? तुमची मुलू मुलू पाहण्याशिवाय तुमच्याकडे काय मार्ग आहे? एवढीशा बुद्धीचे लोक, म्हणजे बोधी ज्ञान समजणं, आत्मसात करणं, धारण करणं हे एवढं साधं सोपं काम नाहीये. धम्म म्हणजे पोरखेड नव्हे. निसर्गाच्याच नियमाला धम्म नियम असं म्हणतात. निसर्गाच्या नियमांच्या आधारावर जे सम्यक संबुद्धत्व प्राप्त करणारे महापुरुष असतात, या निसर्गाच्या नियमांच्या आधारावर हे धम्म नियमाची नियामकता, त्यांची शुद्धी, परिशुद्धी आणि विशुद्धीची प्रक्रिया समजावून सांगतात. अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया नीट समजून घ्या. सभ्य संखारा अनित्याति, सभ्य संखारा दुःखाति, सभ्य धम्मा अनत्ताति, यदा पञ्याय वसति अथो निबिंदति दुःखे ए समग्र विशुद्धिया. हा विशुद्धीचा मार्ग आहे. हे अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण ही प्रज्ञेची 3 लक्षणं आहेत. यदा पञ्याय वसति, प्रज्ञेने आपल्याला पाहता यायला हवं. श्रुतमय ज्ञानाच्या आधारावर वा चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर कुठलीही व्यक्ती श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी वा अर्हत्व प्राप्त करू शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष. सिद्धार्थ गौतमाने जी बोधी प्राप्त केली, बोधगयेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील बोधगयेला बोधी प्राप्त करतील. जे वृक्ष आता पिंपळाचा आहे ना, त्या ठिकाणी नागाबोधी वृक्ष असेल. सिद्धार्थ गौतम बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर ते 80 वर्ष जगले.
पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धत्व प्राप्त करतील तर 80,000 वर्ष जगणार आहे. तुमची बुद्धी चालते का? विश्वास होईल काय तुम्हाला? नाही होणार. हे कोण सांगताय? ते सिद्धार्थ गौतम जे सम्यक संबुद्ध होतात ना. खरंच बाबासाहेब आंबेडकर हे खरंच सम्यक संबुद्ध होणार आहेत का? ते आर्य मैत्री होणार? माझं तर टावर आपलं नाही आहे ना. 10वा वर्षावा ज्या वेळेला बांगलादेशात केला ना, तर या गोष्टी अर्हत भिक्षूंकडून माहिती करून घेतली. ही 10वा वर्षावा ज्या अर्हत भिक्षूंच्या सोबत केला ना, छडी त्यांनी दिली. मला शंका यायची, बघा हे हा भिक्षू अर्हत आहे की नाही रे? आपल्याला काय माहिती. मी जे वाचन केलं त्रिपिटकात, ज्यामुळं अर्हत भिक्षूंना ओळखण्याचं काय लक्षण आहे? ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असतं. झोप हा रोग आहे. झोप हे निसर्गाने दिलेलं बक्षीस नाही आहे. बरं, आपले डॉक्टर साहेब सांगतात ना आपल्याला 8 तास तरी किमान झोप घ्या म्हणून. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं, पश्चेत झाले, सम्यक संबुद्ध झाले, ते तीनही असे सत्व 24 तास जागरूक असतात. त्यांना झोप घेण्याची गरज नसते. म्हणून अर्हत्व प्राप्त करणाऱ्या व्यक्तीचे हे लक्षण समजलं जातं. म्हणून मला वाटलं की भंते खरंच झोपतात की नाही झोपत. म्हणून मी गेलोय आणि त्यांना विनंती केली, भंते मला आपण अनुमती द्यावी 3 महिने आपल्यासोबत ध्यान करण्याची, आपल्यासोबत राहण्याची रात्री. तर भंतेनी काय ओळखलं काय माहिती नाही, पण माझा संदेह निर्माण, हा झोपतो की काय, कसं ओळखायचं? म्हणून मला अनुमती मिळाली. मला आनंदच झाला. अरे आपल्याला माहिती मिळाली, आपला जो संदेह आहे तो कमीत कमी आहे की नाही, आहे की नाही. मी काय करायचो, 11 वाजता भोजन झालं रे झालं की लगेच झोपा काढायचो आणि लगेच सायंकाळचे 6 वाजले, 6 वाजल्यापासून तर सकाळचे पहाटेचे 5 पर्यंत मी त्यांच्याबरोबर ध्यान करायचो. 92 वर्षाचा म्हातारा भिक्षू, 92 वर्षाचा, तो खुर्चीतच बसून राहायचा. जे धुतांगांचं पालन करण्यामध्ये 13वं जे धुतांग आहे ना, बसूनच राहायचं. आता म्हातारं वय झालं, त्याच्यामुळं कधी उजव्या बाजूला असा आधार घ्यायचा खुर्चीचा, कधी डाव्या बाजूला किंवा मागच्या बाजूला, आणि असा राहायचा. बरं का, त्यांची सेवा करणारे, सेवेमध्ये रत असणारे काही भिक्षू होते, काही शामनेर होते. एसी त्यांच्या रूम मध्ये होती, पण एसीचा वापर ते करीत नसत. मग हे शामनेर आणि भिक्षू बाहेरच्या वरांड्यात जिथे एसी आहे तिथे आराम करत. मी माझं कुशन मात्र त्यांच्या खुर्चीचा जवळ घ्यायचो आणि तिथे बसायचो, त्यांच्याबरोबर रात्रभर ध्यान करायचो. आता दिवसाला मी झोपा काढतो, मी कशाला झोपणार आहे? मला संदेह यायचा, गडी झोपला तर नाही रे. ते ध्यान करायचे, मी गडी झोपला तर नाही रे, म्हणून मी असे डोळे उघडून पाहायचो. तर ते काय करायचे माहिती आहे, हे उजव्या हातात, उजव्या खुर्चीचा जो हात आहे ना, त्याला या नखाने टक 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 वाजवायचे. अरे गडी झोपला नाही. मी मग आपले डोळे लावून द्यायचो. हे 1 हप्ता ना असाच चालला. मला लक्षात आलं की हा गडी झोपत नाही. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असतं ना, अजिबात झोपत नाही. 24 तास ती व्यक्ती जागरूक असते, हे लक्षात. आणि जर त्यांच्या परिनिर्वाणानंतर त्यांचा जर मृतदेह ठेवला तर त्याची डोक्याची केसही वाढत असतात आणि नख पण वाढत असतात. हे बाह्य लक्षण आहे, लक्षात घ्या. अजूनही 15 दिवसाला त्यांची नख काढावी लागतात, पौर्णिमा अमावस्येला, आणि केस पण काढावी लागतात. ही बाह्य लक्षणं असतात अर्हत व्यक्तीची. त्यांची ज्या वेळेला त्यांच्या शरीराची 10 क्रिया होईल ना, 10 क्रिया होईल, तेव्हा त्यांच्या 10 क्रियेनंतर एकेका अंगाच्या वेगवेगळ्या धातू असतील. धातू आम्हालाही त्या मिळणार आहेत, आम्हाला हिस्सा मिळेल, आम्ही त्यांच्या धातूंवरती स्तूप बांधू. तर आमचा विचार कसा चालतो माहिती आहे का? आमचा एखादा भिक्षू मरू द्या, बस परिनिर्वाण पावला म्हणजे आम्हाला त्रिपिटकातले शब्द असे रेडीमेड मिळतात. बस एखादा भिक्षू मेला की बस थडग बांधतोच, समजलं.
म्हणजे आमची जी अंडरस्टँडिंग आहे, आपला संबोधित ज्ञानाचा दृष्टिकोन, हे एवढे मोठे मोठे भिक्षू आहेत ना, काही खरं नाही. मी आनंद कौशल्याचे पटीच्य समुत्पादाची प्रवचन ऐकले ना, मी ऐकले. पटीच्य समुत्पाद एवढा कठीण, एवढा सोपा नाहीये, खरंच नाही, नाहीये सोपा, कठीण आहे. भगवान बुद्ध ज्या ज्या ठिकाणी जायचे ना, यो धम्मं जानाति सो पटीच्य समुत्पादं जानाति, यो पटीच्य समुत्पादं जानाति सो धम्मं जानाति. भगवंत ज्या ज्या ठिकाणी जात, पटीच्य समुत्पाद म्हणजे धम्म होय. काय आहे पटीच्य समुत्पाद? कार्य कारण भाव. कुठली गोष्ट जी घडते ना, त्याला बिना कारणाने नाही घडत, काहीतरी कारण असतातच. कोणती कारण असतात? हे घडलं तर याचा प्रभाव असा असा होतो. हे असं राहिलंच नाही तरी याचा प्रभाव होईल का? एवढी सोपी आणि साधी गोष्ट आहे, पण पटीच्य समुत्पाद समजावून सांगणं. एक शोतापत्ती फळाला पोहोचलेला भिक्षू आनंद, भगवंत म्हणतात, औस आनंदा, तुला पटीच्य समुत्पाद समजलेला आहे का? म्हणते भगवान, तुम्ही विचारा ना मला, मी कधी विचारा, मी सांगतो. हे खरं आहे. एक शोतापत्ती फळाला पोहोचलेली व्यक्ती, त्याला एवढं कळत होतं, अनेक व्यक्तींना एक मार्गदर्शक म्हणून तो प्रेस करत होता, कथन करत होता. औस आनंदा, असं तू बोलू नकस बरं, पटीच्य समुत्पाद एवढा काही सोपा नाही. भगवंत हा पटीच्य समुत्पाद तिरंग्यावर, हा चौथा रंग दिसतो नाही, धम्मचक्र दिसतं. जगातल्या कुठल्या राज्यशास्त्रज्ञांना, बुद्धिस्ट देशातल्या राज्यशास्त्रज्ञांना देखील कळलं नाही. डॉक्टर बाबासाहेबांना वाटायचं की या देशाचा झेंडा हा निळा असावा, निळा असावा, बाबासाहेबांना वाटायचं. आणि या निळ्या झेंड्यावर हे धम्मचक्र असावं. पण बहुमत कायदा पास, या देशातल्या लोकांना, नागरिकांना कधी नाही कधी याची चाहूल लागेल. याचा अर्थ नागरिक विचारतील, बघा 75 उलटून गेली स्वातंत्र्यानंतर, 75 उलटून गेली, पण अजूनही लोकसभेत, राज्यसभेत या तिरंग्यावर हा चौथा रंग, न्यायपटीपन्नो भगवतो सावक संगो, न्याय म्हणजे सत्य, और नोबेल ट्रूथ, हे न्यायाचं प्रतीक. या 24 आरे म्हणजे पठाण पाली आहे ते. हेतु बच्चो, आरंभण बच्चो, अधिपति बच्चो, अनंतर बच्चो, समानांतर बच्चो, सहजात बच्चो, अन्यंग बच्चो, निश्चय बच्चो, उपनिश्चय बच्चो, पूरे ज्ञात बच्चो, पच्चजात बच्चो, आसेवन बच्चो, कम्म बच्चो, विपाक बच्चो, आहार बच्चो, इंद्रिय बच्चो, ध्यान बच्चो, मग्ग बच्चो, संपयुक्त बच्चो, विपयुक्त बच्चो, अर्थी बच्चो, अनर्थी बच्चो, विगत बच्चो, अविगत बच्चो, योगी. तुम्हाला काय कळेल का? हे सगळं 10 नंबरच्या पुलातून सारं पाणी वाहून गेलं, नाही कळणार. या 24 कारणांनी हा पटीच्य समुत्पाद ते समजावून सांगत. आनंदा, तू असं म्हणू नको मला सगळं काही समजलं म्हणून. भगवान बुद्धानंतर हा सद्धम्म, सम्यक ज्ञानाचा आधारावर परिपूर्णता समजावून सांगणाऱ्यांपैकी अग्र भगवंताच्या नंतर सारीपुत्र आहे. प्रज्ञेमध्ये विहार करणारे, प्रज्ञेमध्ये अग्र असणारे बुद्ध या क्षणाला काय जाणत, कोणता विचार प्रवाह यांच्या चित्तामध्ये आहे, हे तात्काळ जाणणारे सत्व म्हणजे सारीपुत्र आहे. भगवंताचं हे संबोधी सारीपुत्र महामंगल आहे. अग्रशावर काय घेत नाही. हे बोधी ज्ञानाची जी दृष्टी आहे ना, बुद्धत्वाची दृष्टी, बुद्ध कसा विचार करत, उब्बे अननुसुप्तेषु धम्मेषु चक्षुरुपाधी. पूर्वी मी कधी असं ऐकलंच नव्हतं, धम्मचक्षु उत्पन्न झाले. धम्मचक्षु म्हणजे समजलं का? हा शरीर धर्म, हा चित्त धर्म. या शरीराचा स्वभाव काय आहे, या चित्ताचा स्वभाव काय आहे, हे कोणतं चित्त उत्पन्न झालं, या हे कामावचर चित्त आहे की रूपावचर चित्त आहे की अरूपावचर चित्त आहे की लोकोत्तर चित्त आहे, हे आपल्याला नाही ओळखता येत.
जे सम्यक संबोधी ज्ञानाचा आविष्कार करणारे सम्यक संबुद्ध असतात, त्यांनी जे बोधी ज्ञानाचे 37 अंगांमध्ये अनुसंधान केलं, ही थिओरी क्रमशः हे बोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार केला जातो. क्रमशः. उदाहरणार्थ, ज्यांनी ज्यांनी सतीपट्टणाचे शिबिर कोणी कोणी केले, सतीपट्टण कोणी कोणी केले, सतीपट्टण जन्म आला हेला आणि वज वाता वाता मेला पखालीचा. कसं होईल तुमचं? मेल्यानंतर ना तुमचं काही खरं नाही. मेल्यानंतर पुनर्जन्म नाही म्हणता तुम्ही. बापरे, झगड्यावर उतरताय, झगड्यावर उतरताय ना. अरे आत्माच नाही तर आत्म्याचा पुनर्जन्म कसा होईल? ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा या निव्वळ मानवी मनातल्या काल्पनिक गोष्टी आहेत, तथ्य नाही. बरं लक्षात ठेवा, आत्म्याशिवाय पुनर्जन्म आहे का? तर हो आहे. सिद्धार्थ गौतमानी बुद्धत्व प्राप्त केलं ते उदान आहे ना, पहिलं वचन कोणतं? अनेक जाती संसारं संधा विसंग अनेक विसंग गेहकारकं गवे संतो दुःखा जाती पुनः पुनः गेहकारकं दिक्तोसी पुनः गेहं कासी सब बातें फासुका भग्गा गेहकूटं विसंखितं विसंघारगतं चित्तं तन्हानं खयं अज्जगा इति. हे तृष्णे, तूच घर बांधणारी आहेस. या संसार चक्रामध्ये मी अनेक जन्म घेत गेलो आणि पुन्हा पुन्हा दुःखात पडत गेलो. हे तृष्णे, तूच घर बांधणारी आहेस. आता मात्र तुझ्या साऱ्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, साऱ्या तृष्णांच्या कड्या मी भग्न भग्न केलेल्या आहेत. पुन्हा तू घर बांधू शकणार नाहीस. अयं अंतिमा जाती, हा माझा अंतिम जन्म आहे. नत्थिदानी पुनर्भवती, परत माझा जन्म होणार नाही. कोणाचा? ज्यांनी कामतृष्णा 500, भवतृष्णा 500 आणि विभवतृष्णा 500 या 1500 प्रकारच्या तृष्णांचा मुळासकट नायनाट केला, त्याचा पुनर्जन्म नाही. आता तुमच्या मनामध्ये आलं असेल ना, पुनर्जन्म आहे की नाही? पुनर्जन्म आहेही आणि पुनर्जन्म नाहीही. ज्यांनी सम्यक संबुद्धत्व, पश्चिम बुद्धत्व, ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं, त्यांनी या कामतृष्णा 500, भवतृष्णा 500 आणि विभवतृष्णा 500 या 1500 प्रकारच्या तृष्णांचा मुळासकट नायनाट केलेला असतो. म्हणून या 3 सत्वांचा पुनर्जन्म नाही. बाकीच्यांचा सगळ्यांचाच आहे, तुमचाही आहे ना आमचाही आहे. ते हिंदू असोत की बौद्ध असोत की जैन असोत की शीख असोत की यहुदी असोत, ईसाई असोत, मुस्लिम असोत, ब्राह्मण असोत की ब्राह्मणेतर असोत, सगळ्यांचा पुनर्जन्म आहे. जे शोतापत्ती फळाला पोचले, तुमच्या शेगावमध्ये कोणीतरी शोतापत्ती फळाला पोहोचलेले कोणी व्यक्ती आमच्यातले किंवा तुमच्यातले दिसतात का? कोरे कंगाल आहोत बरं आम्ही. तसे दगड गोटे माती आणि तुम्ही तसे. 68 वर्ष होत आहेत धम्मक्रांतीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. अजूनही आम्हाला धम्म कथन करणं किती कठीण जातं. एवढा सोपा नाही जसं आपण म्हणतो तसं. अविद्या पच्चया संखारा, अविद्येमुळे या भव संस्कारांची निर्मिती होते. अविद्येमुळे. अविद्या म्हणजे तुम्हाला काय माहिती? अज्ञान. असंच म्हणाल की नाही? कसलं अज्ञान? भगवंतांनी एकेका शब्दाची, एकेका धम्मस्कंदांची एवढी परिपूर्णता, परिशुद्धता तपासून उमजून समजून नव्हे तर प्रज्ञे अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षणाच्या आधारावर परिपूर्णतेकडे पोहोचण्याची ही सम्यक ज्ञानाची दृष्टी, जी संबोधी ज्ञान हे बुद्धांच्या चित्तात न बसवतं. त्याचं पहिलं पाऊल माहिती आहे का? हे अविद्या म्हणजे दुःखी अज्ञान, दुःख समुदये अज्ञान, दुःख निरोधे अज्ञान, दुःख निरोध गामिनी पटिपदा अज्ञानंती इति उच्यते इति भिक्खवे
अविद्या. बघा, दुःख विषयक अज्ञान, दुःख समुदय विषयक अज्ञान, दुःख निरोध विषयक अज्ञान आणि दुःख निरोधगामिनी पटिपदा विषयक अज्ञान म्हणजे अविद्या होय. जातीपि दुःख, जरापि दुःख, व्याधीपि दुःख, मरणपि दुःख, अपियई संभयोगो दुःखो, पियई विपयोगो दुःखो, यंपि जन्म लभति तंपि दुःखं, संकित्तेन पंच उपादान खंडापि दुःख. काय दुःखाची परिभाषा आहे. या दुःख सत्या संबंधीचं अज्ञान साधी गोष्ट नाही आहे. आपण जसं म्हणतो या कामतृष्ण पाचशे, भवतृष्ण पाचशे, लोहतृष्ण पाचशे, काम नंदी राग सायगत तत्र तत्र अभिनंदिनी. सुखद वेदना आले की रागाच्या, दुःखद वेदना आले की द्वेषाच्या, अदुखद असुखद वेदना आले की मोहमूर्तीच्या गाठी बांधून बांधून दुःखचक्र भवचक्र आम्ही निर्माण केलेलं आहे. हे दुःखाचा समुदय आहे. कामतृष्ण पाचशे, भवतृष्ण पाचशे, विभवतृष्ण पाचशे. अरे ज्या अर्थी दुःख आहे ना, हा दुःखाचा समुदय होतो कसा? त्यांची जी दार्शनिक दृष्टी आहे ना, वेदना पच्चय्या तन्हा, ज्या तृष्णा आपण वेदनांच्या आधारावर निर्माण करतो त्याच संवेदनांच्या वेदनांच्या आधारावर अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षणाचा अभ्यास करून प्रज्ञेनं पाहून या संस्कारांचा विकारांचा क्षय करू शकतो. ही तथागतांची डॉक्ट्रिन आहे. वेदना पच्चया पඤ्या. प्रज्ञेनं कसं पाहायचं, प्रज्ञेमध्ये रमण कसं करायचं, यासाठी या शमत भावनेचे मन आहे ना, लय चंचल आहे, लय चंचल आहे. याला समाहित करण्यासाठी, एकाग्र करण्यासाठी आनापान सती आणि इतर 40 प्रकारचे कम्मठान आहेत. ते शमत भावनेचे. चित्त शांतच झालं नाही तर विपश्यना कम्मठानाचा आपण अभ्यास करूच करू शकतो. आनापान सती आणि इतरही शमत भावनेचे 40 कम्मठान आहेत, जे खणिक समाधीपासून उपचार आणि उपचार पासून अर्पणा समाधीपर्यंत आपल्याला पोहोचवतात. ज्या आधार, यालाच विखंबन प्रहाण म्हणतात. विखंबन प्रहाण म्हणजे समजलं, गोडा बोर खातर की बोर गोड. आता डोकं पिटण्याशिवाय काय आहे तुमच्याकडे? मुलू मुलू पाहण्याशिवाय तुमच्याकडे काही मार्ग नाही आहे. म्हणून किमान सतीपठ्ठान केलं ना, सतीपठ्ठान केलं तेव्हा अरियो अठ्ठंगिको मग्गो धम्मचक्र प्रवर्तन सुतात ना, सम्मादिट्टी, सम्मा संकल्प, सम्मा वाचा, सम्मा कमंतो, सम्मा आजीव, सम्मा वायम, सम्मा सती, सम्मा समाधी. पाठांतर होऊ शकतं लवकर. अकॅडमिक हे प्रोसेस सगळी करून तुम्ही PhD नक्कीच होऊ शकता. पण PhD वाले असेल तर माझ्याकडे आले ते लवकर चित करतो बरं. तुम्हाला काय वाटतं? माझ्या एवढे हुशार नाही आहात तुम्ही, खरंच नाही. बोधी हे खणिक, ज्याला तदंग प्रहाण म्हणतात, तदंग प्रहाण. हे शरीर आणि मन, हे शरीर अग्निवाह्याला आणि पृथ्वी धातूने बनलेलं आहे. कुठला ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा हे बनवायला नाही आला. आपल्या चित्ताद्वारेच याची रचना करली. आपलं मन सगळ्या गोष्टीचं केंद्र आहे. हे खरं आहे की आपल्या आईवडिलांनी जन्म दिला आपल्याला, पण आपल्या चित्ताची उत्पत्ती काय आईवडिलांनी नाही केलेली आहे. नाही, ते आपल्या आईवडिलांच्या अखत्यारीतलं काम नाहीये. समान धातू कंपनी एक दुसऱ्याकडे खेचून घेतात. जसं लोहचुंबक लोखंडाला खेचून घेते, तसं अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया विज्ञान. विज्ञान शब्दाला, विज्ञान म्हणजे तो कॉन्शियसनेस, जाणण्याचं काम करणारा मनाचा स्कंद, याला विज्ञान. विशेष प्रकारे जाणण्याचं काम करतोय. हे डोळ्यांनी पाहणारं, कानाने ऐकणारं, नाकाने सुंगणारं, जिभेने रस चाकणारं, शरीराला स्पर्शाने जाणीव प्राप्त करणारं, चिंतन मनन करणारे बाह्य मन आहे. अंतर्मन आपलं आहे, पण आपलं मन आपल्यालाच मानत नाही ना, समोर नाहीये. आपलं आपल्या मनावर राज्य कोण करतो? मार. आपल्याला वाटत असतं, पाहणं तुम्ही नवरा बायको तरी एक आहात का? दोघं जण आहात का? भगवान बुद्ध म्हणत जगात 2 व्यक्ती एक नाहीत. एका काळजाची देठ असली तरी नाहीये. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या स्वभावाचा असतो. कामाचे हे 390 प्रकारचे स्वभाव असतात माणसांचे. ते हिंदू असोत की बौद्ध असोत, सगळी जगातली माणसं 390 प्रकारच्या स्वभावाची. रागमूलक, देशमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक. तुमचा स्वभाव कोणता आहे ते तुम्हालाच माहिती नाही. पण 2 व्यक्ती, तुम्ही आम्ही सगळे, आमच्या सकट नेहमीच रागरंजित, द्वेषदूषित आणि मोहमोडीत होऊन काया वाच्या मनाने कर्म करतो. म्हणून आपल्या घरात भांडी कुंडी वाजतात, ते हमरी तुमरी होत येतो, एक दुसऱ्याचं मानत नाही.
संवर नसतो. आणि या मनावर संवर करायचा कसा, हे सायंटिफिकपणे वैज्ञानिक ज्ञानाच्या आधारावर कुठलाही मानसशास्त्रज्ञ सोडवू शकला नाही. हे बोधी ज्ञान आहे ना, ते मिथ्या नाही, ती सम्यक आहे. सम्यक शब्दाचा अर्थ कळलाय काय तुम्हाला? नाही कळला ना. भिक्षू झालो तरी मला कळला नव्हता. आता तुम्हाला काय सांगू, आता मी किती अज्ञानी आहे. नाव ज्ञानज्योती, सारं अज्ञान भरलेलं होतं. म्हणजे भिक्षू जीवन गाठत पर्यंत हे काही समजत नव्हतं. बरं, तामून सुलाखून हे उत्पन्न झालं तरच सद्धम्माचा प्रचार करण्याचं बल हे प्राप्त करता येतं. नाही तर नाही. पोरखेड नव्हे धम्म म्हणजे. अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया विज्ञान. हे विज्ञान च्युतिविज्ञान असतं, पतिसंधी विज्ञान असतं. विज्ञान हा शब्द घेतला, विज्ञान जाणण्याचं काम करणारा मनाचा स्कंद, याला विज्ञान म्हणतात. हे अंग आहे मनाचं. वेदना, सुखावेदना, दुखावेदना, अदुखा असुखा वेदना, ह्या 3 प्रकारच्या वेदना. शारीरिक वेदना, सौमनस्य आणि दौर्मनस्य, चैतसिक वेदना, 5 प्रकारच्या वेदना अभिधम्माप्रमाणे. ही वेदना हा मनाचा स्कंद आहे, शरीराचा स्कंद नाही. संज्ञा, ओळख करून मूल्यांकन करणाऱ्या मनाच्या स्कंदाला संज्ञा असं म्हटलं जातं. हे सुखद वेदना आहे की दुःखद वेदना आहे की अदुःखद असुखद वेदना आहे, सौमनस्य आहे की दौर्मनस्य आहे, ती प्रिय आहे की अप्रिय, याला मूल्यांकन करणं म्हणतात. संखारा म्हणजे प्रतिक्रिया करणारा. आपण तेरी मेरीवर का उठतो? आपला संखारा मनाचा स्कंद आहे ना, एकदम प्रतिक्रिया करतो. जाऊ दे असं म्हणतो. तर ही प्रतिक्रिया करणाऱ्या या मनाच्या स्कंदाला संखारा असं म्हटलं जातं. संखारा, अशा रीतीने वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे मनाचे 4 स्कंद आहेत. अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया विज्ञान. विज्ञान हा मनाचा स्कंद घेतला 3 खंडानं, बाकीचे उरलेले 3 स्कंद सोबत असतात. हा विषयच कठीण आहे. कधी नाही कधी या देशातल्या लोकांना जाणीव होईल. तुमची संशोधन आंधळी, बहिरी, लंगडी, तिला मारलाय लखवा, ती झाली मुखी. काँग्रेसवाल्यांच्या राज्यात अजून त्या तिरंग्या झेंड्यावरचे धम्मचक्र, त्याच्या या धम्मचक्रावर अजिबात लोकसभेत, राज्यसभेत चर्चा झाली नाही. 25 वर्ष झालं. 50 नंतर सुवर्ण महोत्सव मनवला गेला. आता 75 उलटली ना. आता तर अमृत महोत्सव म्हणतात. अजूनही तुमच्या संसदेला जाग नाही आली की धम्मचक्र नेमकी भानगड काय आहे. हे जगातल्या कुठल्या तरी बुद्धिस्ट राष्ट्रातल्या राज्यशास्त्रज्ञांना तरी कळलं का? नाही कळलं. राष्ट्रपतीच्या निवासावर धम्मचक्र पवत्त नाही का बरं लिहिलं? काही चर्चा आहे? आपले 4चे 4ही खासदार गेले तरी हा प्रश्न उकल. मी आता हिंड द्यायचो, अरे कमीत कमी विचारा, संसदेत चर्चेत तरी आणा. नाही आणला. आता आपल्यालाच नाही समजत, पण पुढाऱ्यांना काही कळतं का? नाही कळत. बरं, अरे आम्हालाच कळायला एवढी मेहनत करावी लागते. तर ते धम्मचक्राचा अर्थ एवढं सोपा नाही आहे. कधी नाही कधी या संसदेला कोण सांगणार आहे? आमचं सरकार जर आलं असतं आता, तर थोडीशी आशा असती. मी गेलो असतो मागच्या दारातून, खासदार म्हणून नाही. 10 दिवसाचं एक शिबिर घेतलं असतं खासदारांचं, राज्यसभेच्या, लोकसभेच्या. त्यांना या पटीच्या समुत्पादांच्या कड्यांचा अर्थ हे पठणाच्या आधारावर समजावून दिला असता. देवो वसतु कालेन सस्य संपत्ती हेतुच भीतो भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको. सम्राट अशोकाने 4 सिंहाची जी राजमुद्रा आहे, देशाची राजमुद्रा दिली, भिक्षू संघाचं प्रतीक आहे. भगवान बुद्धांची मूर्ती ठेवली ना राष्ट्रपती भवनात. लोकसभेच्या, राज्यसभेच्या सभापतींच्या खुर्चीच्या मागे देखील धम्मचक्र पवत्त राहिली. का बरं लिहिलं? बाबासाहेबांचा उद्देश काय होता? घटनेच्या 21व्या ज्या कलमांमध्ये ना, तुम्ही बघा, त्यांच्या मिनिट्स बुक मध्ये जाऊन बघा काय म्हणताय. भगवान बुद्धांनी कूटदंत सुत्तामध्ये कूटदंत ब्राह्मणाला जो उपदेश केला होता, राजे महाराजांना, ही प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे आणि तुमच्या पुत्राचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता तुम्ही करताय ना. ही प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे आणि या सगळ्या प्रजेच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता राजाने करायची. रिपब्लिकन पार्टी जर सत्तेवर आली असती ना,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑक्टोबर 1957 बाबासाहेबांच्या अनुयायांनी रिपब्लिकन पार्टीला आयाम दिला. समता सैनिक दल, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, बाबासाहेबांनी या संघटना यासाठी निर्माण केल्या, या समाजाला बदलायचं कसं. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव हे शब्द न फक्त रिपब्लिकन पार्टीच्या घटनेमध्ये, दुसऱ्या जगातल्या कुठल्याच राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये नाही. रक्ताचा एकही थेंब न सांडवता जिथे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समताधिष्ठित, समतामूलक समाज जीवन पद्धती म्हणजे लोकशाही. एवढी लोकशाहीची प्रगल्भ व्याख्या जगातल्या कुठल्याच राज्यशास्त्रज्ञांना नाही करता आली. हा अभाव आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव हे सद्धम्मातले 4 मोठी मोठी मूलभूत तत्व आहे, ज्या आधारावर तुटलेली मन जोडता येते. त्याचा अंमल करण्यासाठी सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, सांस्कृतिक न्याय, राजकीय न्याय, बघा ही सगळी प्रक्रिया आहे ना. सामाजिक समता, आर्थिक समता, हे सांस्कृतिक समता, या संपूर्ण परिपूर्णता 26 जानेवारी 1950 या देशाचं संविधान, मनूचा कायदा बाद करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाचं जनतंत्र या देशाला दिलं. सगळ्यात मोठं संविधान. सगळ्या जगातल्या राज्यशास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, ते गिनीज बुकामध्ये नोंद झालेली आहे की भारतातलं हे जनतंत्र आहे सगळ्यात मोठं जनतंत्र, त्याची नोंद झालेली आहे. सगळ्या जगातले राज्यशास्त्रज्ञ या देशातल्या संविधानाचा मोठा सन्मान करतात, अभ्यास करत आहेत. विचार करा, संविधान कितीही चांगलं असलं आणि राबवणारे लोक जर लायक नसले तर कसं होणार आहे. काँग्रेसवाले या देशात, म्हणजे 26 जानेवारी 1950 हे संविधान लागू झालं, व्यक्ती कुठलीही असो, झोपडी झोपडीतली की जंगला पहाडातली असो, एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य, राजकीय समता, राजकीय लोकशाहीचा अंमल सुरू झाला. ही राजकीय लोकशाही जोपर्यंत सामाजिक लोकशाहीमध्ये, आर्थिक लोकशाहीमध्ये, सांस्कृतिक लोकशाहीमध्ये परावर्तित होणार नाही, तोपर्यंत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याचा अंमल करता येणार नाही. या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक विषमतेची दरी बुजवता येणार नाही. कुठल्या जगातल्या कुठल्याच लोकांकडे जो कार्यक्रम नाही आहे, ते बोधिसत्वाला हे कळलं. हे सर्वसाधारण चित्त नाही आहे. याला डॉमिनेशन नेचर म्हणतात ना, डॉमिनेशन, प्रभुत्वकारी मानस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हातखंडा, कुठलाही विषय येऊ द्या त्यांच्याकडे, तरी त्यांचं एवढं प्रभुत्व. माईसाहेब आंबेडकरांकडून ही गोष्ट मला शिकायला मिळाली की बाबासाहेबांचा स्वभाव कोणता होता. डॉमिनेशन नेचर. तुझं कधी ऐकत होते का? कधीच नव्हतं. कोणाचंच नव्हतं ऐकत म्हणे. काय? कोणाचंच नव्हतं ऐकत म्हणे बाबासाहेब. जे अनेक वेगवेगळ्या समितीचे लोक, वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक त्यांच्याकडे चर्चेला यायचे ना, बाबासाहेब आपला विषय एवढा पटवून द्यायचे की त्या लोकांना ते ऐकणं भाग पडायचं. मेरी मुर्गी की एक एक टांग असं नाही, एवढं सुटसुटीत समजावून द्यायचे आणि त्या लोकांना तो विषय एवढ्या हातोटीनं समजावून द्यायचे. हे प्रभावी चित्त असतं ना, प्रभावी. त्यामुळे हे डॉमिनेशन नेचर, प्रभुत्वकारी चरित्र, हे बोधिसत्वाचं महाकुशल असतं. तुम्हाला याचा अभ्यास नाही आहे बरं. हे लई पाणी प्यावं लागतं थोडं. जेव्हा लांब कोर्सेस तुम्ही कराल, कमीत कमी वरवरच्या बाजूवर, तर ते ओळखू शकाल. 32 डिग्र्या मिळवणारा माणूस, त्याचं या युगामध्ये त्यांच्यासारखा हुशार माणूस नाही हो. हे प्रभुत्वकारी मानस आहे ना, डॉमिनेशन नेचर, हे बोधिसत्वाचं महाकुशल चित्त असतं आणि घटनेत ओतप्रोत त्यांनी भरलेलं आहे. त्यामुळे या देशाचे संविधान सगळ्यात. तुम्हाला नाही माहिती, मी नेपाळला होतो, कॉम्रेड प्रधान, ज्यावेळेला त्यांचं राज्य, माओवाद्यांचं राज्य आलं, तुमच्या चित्रीकरणात पहा, त्यांचा राज्याभिषेक होता ना, त्या कॉम्रेड प्रधानांना दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि स्टेट्स अँड मायनॉरिटी हे 2 ग्रंथ लिहिले बरं का.
जगामध्ये बहुसंख्य लोक नेहमीच अल्पसंख्याकांवरती अन्याय अत्याचार करत असतात. आणि स्टेट्स अँड मायनॉरिटी हा ग्रंथ बाबासाहेबांचा त्या कालखंडात एवढा गाजला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी, आदिवासींसाठी जे स्वतंत्र मतदारसंघ हा मिळवला, दुसऱ्या गोलमेज परिषदेमधून हिसकावून घेतला. बहुसंख्य नेहमीच अल्पसंख्यांवरती अन्याय अत्याचार करतात. त्यामुळे 2 मत टाकण्याच्या या प्रक्रिया, राज्यशास्त्रज्ञांपैकी जगातला कुठलाच राज्यशास्त्रज्ञ नाही की या घटनेत 2 मत देऊन हे साम्य, बॅलन्सिंग पॉवर आपण होऊ, ही संकल्पना केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्तात उत्पन्न झाली. जगातल्या कुठल्याही राज्यशास्त्रज्ञांच्या चित्तात उत्पन्न झालेली नाही, लक्षात घ्या. त्यामुळं जर गांधींची तो समझोता झाला नसता, हे खरं आहे रमायचं नव्हतं ऐकत बरं बाबासाहेब. पण एक गोष्ट ऐकली, जे धमकीचे पत्र आहेत साहेब, किती धमकीचे पत्र येतात. गांधी महाराज मेले ना, ते सारं खापर तुमच्या डोक्यावर फुटेल बरं, गांधींचा प्राण वाचवा. आणि रमायची ही एकच गोष्ट ऐकली बरं. आणि म्हणून समझोता झाला, संयुक्त मतदारसंघ अस्तित्वात आला. आजपर्यंत त्याचा अंमल पाहणं, दुर्दशा झाली, दुर्दशा झाली. स्वतंत्र मतदारसंघ असतात तर बॅलन्सिंग पॉवर असतो, 2 मतं टाकण्याचा अधिकार असतात. पण त्याचा अंमल झाला नाही ना. बाबासाहेबांचा जो प्रायोगिक पक्ष आहे स्टेट सोशलिझम निर्माण करण्याचा, घटनेच्या 21व्या कलमानुसार कुठलाही राजकीय पक्ष सत्तेवर आला तर ही राजकीय लोकशाही सामाजिक लोकशाहीमध्ये बदलण्यासाठी, आर्थिक लोकशाहीमध्ये बदलण्यासाठी, सांस्कृतिक लोकशाहीमध्ये बदलण्यासाठी जे नियोजन असतं ते नियोजन खातं माझ्याकडे यायला हवं. पंडित नेहरूंनी मात्र हे नियोजन खातं नाही दिलं. कायदे मंत्री नावच नव्हतं पटलावर मंत्रिमंडळामधून. महात्मा गांधींनी एवढं हेडसावलं ना नेहरूंना, नेहरू बॅरिस्टर आंबेडकरांचं नाव आहे की नाही मंत्रिमंडळात, नव्हतं बरं. हे मला माहिती आहे की या देशाचं संविधान निर्माण करण्यामध्ये त्याच्या एवढा हुशार माणूस नव्हता. तुम्हाला तरी करता येत होतं का? नव्हता. त्यामुळे स्वतः मसुदा समितीचे अध्यक्ष कोण असतील, स्वतः बॅरिस्टर गांधींनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुचवलं. एकाने विरोध केला नाही केला. प्रोफेसर नरसिंहराव, डॉक्टर नरसिंहराव, त्याला प्रारंभिक प्रारूप लिहायला दिलं गेलं. त्यावेळेला महात्मा गांधी, टॉलस्टॉयचा प्रभाव होता महात्मा गांधीवर, समाजवादी डोकं, कमीत कमी टॉलस्टॉयचा प्रभाव होता. ज्याला बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे तो प्राप्त कसा मसुदा ज्या वेळेला बाबासाहेबांच्या हातात आला ना, एकदम उलटा केला. इट्स अ टिपिकल कॅपिटलिस्ट आउटलुक इन द डॉक्युमेंट्स. डॉक्टर नरसिंहरावांनी जो प्रारूप तयार केलं होतं, नुसतं भांडवली दृष्टिकोन यामध्ये भरलेला आहे. नुसती भांडवलशाही तिचा विकास करण्यासंबंधी ही व्यवस्था काम करेल, एकदम उलट टांगवलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी कॉन्सेप्ट आहे ना, त्या कॉन्सेप्टवर काहीच प्रतिक्रिया दिली नाही गांधींनी. हे लक्षात ठेवा. गांधी मजबूर झाले. एक बिमार पडलाय, दुसरा मरतोय. बाबासाहेबांवरती जे लिहायची जबाबदारी, जशी काही चौतर्फा विरोध झाला तरी बाबासाहेबांवरती निसर्गाने जणू काही बाबासाहेबांवरती जबाबदारी दिली. दुसरं लिहूच शकत नव्हता. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. खरं आहे, हे या देशाचा बनलाय बाबासाहेब. आणि हे ब्राह्मणवाद्यांना सलत होतं, खूपच होतं. कसं करणार आहात तुम्ही? बाबासाहेबांनी बरं झालं कमीत कमी जावई सासऱ्याचं नातं जोडून टाकलं. पहिलं लग्न इंटरकास्ट मॅरेज, एकीकडे सारस्वत ब्राह्मणाची मुलगी, दुसरीकडे 32 डिग्र्या घेणारा, जगात वर्चस्व स्थापित करणारा. माईसाहेब आंबेडकरांवरती 22 वर्षाचा फरक होतो तरी मान्य. बाबासाहेबांनी सांसारिक सुखासाठी लग्न नाही केलं. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहून पूर्ण व्हावा यासाठी लग्न केलं. माझं स्वास्थ्य बरोबर ठीक देत नाही यासाठी, ठीक राहत नाही यासाठी 5 वर्ष लागले हा ग्रंथ लिहायला. 5 वर्ष. माईसाहेब आंबेडकरांकडून. आता तुम्ही मावशीच मानता, मी तसाच होतो. तुम्ही तरी मावशीच मानताना मेली तरी मी तसाच होतो. मी तोंडावर बोललेलो होतो, माई तू आमच्या बाबासाहेबांना स्लो पायदन देऊन
डॉक्टर मालवणकरांना मारून टाकलं, डोळ्यातच ढोंक माहितीये. काहीच नाही बोलले ते, काहीच नाही बोलले. ज्यावेळेला ते लॉकेट होतं नाही, एका बाजूला बुद्ध, दुसऱ्या बाजूला बाबासाहेब, ती वंदना बिंदना केली. आम्ही बसून चहा बिया घेतला आणि काहीच नाही बोलले. बाळा काय बोललो रे म्हणे. मी यासाठी तयारी करत होते म्हणे 16 ऑक्टोबरचा, जो 16 डिसेंबरचा सोहळा रेड क्रॉस मैदानावरचा कार्यकर्त्यांना सूचित करत होते, हा लांबवू नका, हा कार्यक्रम पुढे सरकवू नका, याच उद्या धर्मांतराचा. मी तर एकटे पडले म्हणे, पण शिक्का तर लागला ना. शेवटी माझेच पती ना, मला दुःख, मी कसं तोंड द्यायचं म्हणे. त्यांनी एवढं सांगून ठेवलं की राम मंदिराची केस टाकशील म्हणे. तर तिने टाकली होती बरं का. राम मंदिराचा निर्णय 14 पासून शेंडीवाल्यांचं सरकार ज्यावेळेला सत्तेवर आलं, चंद्रचूडनी सगळी तयारी केली डॉक्युमेंटची. आस्थेच्या आधारावर निर्णय बदलला. जेवढे खोदकाम केलं ना, ते सगळं खोदकाम बाबरी महाविहाराचं आहे. स्तूप आहे ते, पण आस्थेच्या आधारावर बांधलंय की नाही, निर्णय सारं जग थुंकत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टही या देशातला खरीदला गेला आहे, या देशातल्या लोकांच्या लक्षात आलंय की नाही. निवडणूक आयोगही खरीदला गेला, या देशाच्या लक्षात आलं की नाही. मी हा विषय यासाठी लांबवतो की तुम्ही सतीपुट्टान केलं नाही, समोरचे एकही वाक्य तुम्हाला समजणार नाही. सद्धम्माचं पटीच्य समुत्पाद, सम्मादिट्ठी म्हणजे दुःख याणक दुःख समुदय याणक दुःख निरोध याणक दुःख निरोध गामिनी पटिपदा याणंती इति उच्यते इति निक्कमे सम्मादिट्ठी. दुःख समुदय दुःख निरोध गामिनी पटिपदा. या चारही सत्याचा अनुभव करत करत काया वाचा मनाने कर्म करणं म्हणजे सम्मादिट्ठी होय. तुमच्या हातात माईक देऊ द्या, तुम्ही काय म्हणाल. सम्मादिट्ठी म्हणजे योग्य दृष्टी, सम्मादिट्ठी म्हणजे सत्य दृष्टी, सम्मादिट्ठी म्हणजे विवेक दृष्टी, सम्यक दृष्टी म्हणजे सायंटिफिक दृष्टी. वैज्ञानिक नाना प्रकारच्या शब्दांचा प्रयोग कराल, सारं चूक आहे. म्हणून भगवान बुद्धांच्या ज्ञानाची परिपूर्णता आहे ना. आमचा हा सोयरा नाही का नितीन गडकरी, तो एका संवादात काय बोलला माहिती आहे. जगात परिपूर्ण काहीच नसतं बरं. हा दृष्टिकोन सायंटिस्ट लोकांचा आहे बरं. जगात परिपूर्ण काहीच नसतं. आणि त्रिपिटकामध्ये हा शब्द आलेला आहे. तथागताचा हा सद्धम्म परिपूर्णं परिशुद्धं. सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्यांनी काय बुद्ध धम्माची बौद्ध धम्माची स्थापना नाही केली. त्रिपिटकात एकही शब्द नाही आहे बौद्ध. बुद्धांनी जो धम्म जो प्रसवलेला आहे, सद्धम्म देसना, सद्धम्म हा शब्द वारंवार, सत्य धम्म, सत्याचं अनुसंधान, सत्यापर्यंत पोहोचायचं कसं, आर्य सत्यापर्यंत पोहोचायचं कसं, याचा मार्ग कोणता मार्ग. विशुद्धी मग म्हणतात. विशुद्धी, शुद्धशील, परिशुद्धशील आणि विशुद्धशील. शुद्धशील, परिशुद्धशील, विशुद्धशील. कसं होतं शुद्धशील, परिशुद्धशील, विशुद्धशील. याला म्हणतात शील विशुद्धी. शुद्धशील काय आहे, परिशुद्धशील काय आहे आणि विशुद्धशील काय आहे. शील विशुद्धी. आपलं जसं एक शील तीन प्रकारे परिपूर्ण करावं लागतं. म्हणजे पाणाती पाता वेरमणी, हे तर ऐकलं ना. प्राणहत्या करण्यापासून विरत राहण्याचं शिक्षापद मी ग्रहण करतो. हे आपण चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर वा श्रुतमय ज्ञानाच्या आधारावर पालन करण्याचा प्रयत्न करतो. वरवरचं असतं, वरवरचं मानस सुधारण्याचं काम असतं. मानस सुधारून बदलत नाही ते. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती हे शब्द न केवळ बाबासाहेबांच्या चित्तातून प्रसवले. ब्राह्मणवाद प्रतिक्रांती हे शब्द अलत्या भलत्याच्या नाही. बोधिसत्वाचं महाकुशल चित्त आहे. केवळ बुद्ध धम्माच्या या बोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून माणूस घडवला जातो. दुसरं जगात कुठलंच औषध नाहीये. या निष्कर्षावर पोहोचण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 35 वर्ष लागली. 35. आर्य सत्याचा साक्षात्कार करूनच माणूस घडवला जातो. त्याचा रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक स्वभाव बदलतो.
म्हणून बुद्ध धम्म म्हणजे क्रांती, समाज बदलण्याचं हे संबोधी ज्ञानाचं हे मोठं वलय आहे, ज्यामुळे समाज बदलतो. समाजाची सुधारणा करून समाज सुधारत नाही, तो बदलावा लागतो. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती हे शब्द ना अलत्या भलत्यांच्या चित्तातनं नाही, अरहंतांच्या व्यक्तीच्या चित्तात, महापुरुषांच्या चित्त असतं बोधिसत्वाचं. म्हणून गुरुचंद्रमणी माझ्यापेक्षा कितीतरी महान आहेत बाबासाहेब आंबेडकर. काय करणार आहात? ही व्यवस्थाच अशी, हे प्रभुत्व, याला त्रिविध. आपण हत्या नाही करायची, दुसऱ्याला प्रेरित नाही करायचं, आणि एखाद्याने हत्या केली ना तरी समर्थन नाही द्यायचं, अनुमोदन द्यायचं. 3 प्रकारे एक शील कसं पुष्ट झालं. हे शुद्धशील झालं बरं. फक्त परिशुद्धशील वेगळा आहे. जो अनित्य लोक म्हणजे हे शील सम्यक समाधीच्या आधारावर आणि प्रज्ञेच्या आधारावर हे त्रिविध शील पुष्ट केलं जातं. परिशुद्धी शीलाची तेव्हा होते आणि विशुद्धी परिपूर्णता स्थापित केल्यानंतर. बघा, म्हणून भगवंताचा सद्धम्म परिपूर्ण परिशुद्धम. आणि तुमचे शास्त्रज्ञ काय म्हणतात? परिपूर्ण आणि काहीच नसतं जगात. आणि हाच ही मिथ्या धारणा आहे तुमची, मिथ्या धारणा, ज्यामध्ये परिपूर्णतेचा परिशुद्धतेचा साठा परिपूर्ण भरला असतो, त्याला सम्यक म्हणतात. म्हणून सम्मा दिट्ठी, सम्मा संकल्प, ही परिपूर्ण साठवलेली ज्यामध्ये ज्या ज्ञानात ते सम्यक ज्ञान असतं. हे सम्मा दिट्ठी म्हणजे सती संपजन्य न रेंचती, एक क्षणी आपला बेहोशीतला जाता कामा नये. अशी ते पिते खाईते साहित्य संपजानकारी होती, गते ठिते सुते जागरिते संपजानकारी होती, संगाठी पत्त चिवर धारणे संपजे. आता मी तर बडबड करेन नुसतं, आता मला पाठ झालं तर तुम्हाला काय कळेल का? चालताना, बसताना, उठताना, निद्रा घेताना जी काही आपण काय व्हायच्या कर्म करत आहोत, प्रज्ञेमध्ये रमण करता या अनित्य लक्षणामध्ये, दुःख लक्षणामध्ये, अनंत लक्षणामध्ये विहार करणं, याला सती संपजन्य नरेंद्र म्हणतात. एक क्षणही बेहोशीतला नाही, याला म्हणतात दुःख. दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोधगामिनी पटिपदा, या चारही सत्याचा अनुभव करत करत काम करणं, याला म्हणतात सम्मादिट्ठी. सम्मादिट्ठी ही निर्वाणापर्यंत पोहोचवते. वैज्ञानिक दृष्टिकोन तुमच्या निर्वाणापर्यंत पोहोचवत नाही, पण आपल्याला सवय झाली ना. भगवान बुद्धांचा दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टी, एकतरी वैज्ञानिक दिसतो का शोधापन्न झालेला? नाही ना. त्यामुळे आपला भ्रम आणि भ्रांती, एवढे भ्रम आणि भ्रांती, मोठे मोठे PhD झालेले IAS काय, IRS काय, मोठे मोठे अधिकारी, आमच्यात एवढी खोडचट भावना, खोडचट संकल्पना आहेत. त्यामुळे ही परिपूर्णता, परिशुद्धता याचा साठा आपल्याकडे नाहीये. म्हणून 68 वर्ष झाली तरी तुमच्यातली आणि आमच्यातली माणसं किती आपण कोरे कंगाल आहोत. एकही धम्मामध्ये प्रतिष्ठित झाले. आनंद कौशल्यांपासून तर आतापर्यंत विचार करा तुम्ही किती मागासलेले आहोत धम्माच्या क्षेत्रात. आणि भगवंत ज्या ठिकाणी जात पाहता पाहता लोक प्रतिष्ठित होत, शोधापन्न होत, शब्दागामी होत, अनागामी होत. आज 68 वर्ष झाली तरी तुम्ही कोरे कंगाल आणि आम्ही कोरे कंगाल. काय करणार? हे राजकीय लोकशाहीचा अंमल करण्यासाठी किमान रिपब्लिकन पार्टीतले कार्यकर्ता निश्चित संघटना म्हणून या नियमांचं पालन करत राहिली असती, सत्तेवर आली असती, तर या सगळ्या राष्ट्रातल्या जमिनी, सगळे कारखाने राज्याच्या मालकीचे केले असते आणि सगळ्या लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याचं धोरण आखलं असतं. तुम्हाला काय वाटतं? 10 वर्ष जरी दुष्काळ पडला ना तरी एकच आमचं हे महाराष्ट्रातलं साईबाबाचं मंदिर पोचतं. 10 वर्ष दुष्काळ पडला तर आपली सत्ता आली असती ते आपण काय केलं असतं माहिती आहे? आता जर आपले सरकार आलं असतं ना, गेलो असतो तिकडे केंद्रात 10 दिवसाचं शिबिर करून, जेवढं नरेंद्र मोदीजींनी प्रायव्हेटायझेशन केलं 337व्या 38व्या 39व्या कलमानुसार एवढं मोठं प्रायव्हेटायझेशन करणं म्हणजे हे धोका देणार आहे. हे सेडिशनचं कलम लागू शकतं. पण तुम्ही चूप, तेरी भी चूप ना तेरी चूप. आमचा साळा देवेंद्र फडणवीस आहे ना, हे शेतकऱ्यांना एवढं झुला, तुमचं कर्जच माफ करतो बोलला. आता शेतकरी वरती पाहत आहे, म्हणजे नुसते पेढेच चारायचं काम करतायत.
आश्वासन. विचार करा, मनोज जरांगे पाटलांनी एवढं मोठं आंदोलन केलं, आम्ही सोबत, आम्ही समर्थन देत की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं. हे राजकीय लोकशाही, सामाजिक लोकशाहीचं उत्थान व्हावं ना, लोकशाहीमध्ये परावर्तित व्हावं, आर्थिक लोकशाहीमध्ये परावर्तित व्हावं, सांस्कृतिक लोकशाहीमध्ये परावर्तित होण्यासाठी एकमताने निर्णय घेतला. बरं, एकाने तरी विरोध केलाय का? महाराष्ट्र विधानसभेत, विधान परिषदेत एकमताने बिल पारित झालं. आता कुठे गेले? तिथे तिथे झगडत आहेत का? लोकसभेत बिल पारित करीत आहे. आता वक्फ बिल आणलं. आम्ही 5 वर्ष मेहनत करत आहोत. कशासाठी? त्या मशिदीमध्ये ब्राह्मण ठेवण्यासाठी. तेव्हा भूषण गवईंच्या टेबलवरती सरकली केस. हे 6 महिने असे बर्बाद करतील. समजतं? महाबोधी विहाराचा हा लढा सुरू आहे. अलेक्झांडर कनिंघम पासून ते सगळे त्यांनी वर्णन केलेले. ते 5 बुद्ध आहेत, पांडव नाही आहे तिथे. तिथे तर इल्लिगली त्यांनी रामाची मूर्ती आणि तिथे गणपतीची मूर्ती मांडली, त्यांनी इल्लिगली मांडली. आता बुद्ध जयंतीला सकाळी 7 वाजता सरकारने, केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून राज्यपालांना पाठवलं आणि बुद्धांच्या मूर्तीवर कापड झाकून, जिथे ते लिंपीट नाही, स्तूप आहे ते, आणि त्याला लिंपीट समजून सगळ्या तिथल्या मॅनेजमेंट, ते 4 भिक्षू म्हणतात, ते 34 माणसं आहे, फक्त चिवरदारी दिसतात, आपलं काहीच नाहीये, सगळं त्यांच्याच हातात आहे. त्यामुळे एकूण सगळ्यात जास्त उत्पन्न देणारं महाबोधी विहार आहे. हे महाबोधी विहार आहे बरं. कोणाचा? तर साईबाबाच्याही मंदिरापेक्षा जास्त उत्पन्न देणारं महाबोधी विहार आहे. त्यामुळे ते देणार नाहीये, ते पोस्टपोन करतील. भूषण गवई साहेबांच्या जरी पटलावर गेलं तरी ते सरकवतील. बघा, पोस्टपोन करतील, सरकवतील. त्यामुळे अजिबात देणार नाही. उलट हे जिथे जिथे, ज्या वेळेला खन्ना साहेब सरन्यायाधीश होते, त्यांनी आता तुम्ही मशिदीत मंदिर धुंडाळू नये अशी तंबी दिल्यानंतर देखील तिथे झारखंडमध्ये दुसऱ्या दिवशी बुलडोझर चालवलं आणि इल्लिगली तोडली मशीद. या नाशकातली इल्लिगली महाराष्ट्र शासनाने तोडली. मुंबईतलं जैनियांचं मंदिर इल्लिगली तोडलं. बरं, हे आतंकवादी नाही तर काय आहे? स्वतः सरकारच जर आतंकवादी असेल तर कोणाकडून तुम्ही न्यायाची अपेक्षा करा? महाबोधी विहाराच्या मागणीसाठी आता आम्ही इथे जोडीला जाऊन आलो. स्तूप निघालं मोठा आहे भगवान बुद्धांचं. केवढी मोठी मोनेस्ट्री असेल. ज्या बाबासाहेबांची पावलं ज्या पातोरड्याला पडली, ती अस्पृश्य सभा वराड प्रांतातली घेतली, तिथे ज्या पाऊलखुणा उमटल्या, विहिरीचं पाणी प्याले, बाबासाहेबांच्या जिथे पाऊलखुणा लागल्या ना, त्या ठिकाणी ते शिक्षणाचे बार, शिक्षण वाघिणीचं दूध आहे, आणि जो जो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाली विद्यापीठ, विश्व विद्यापीठ व्हावं, ही मागणी येऊन बुलढाणा जिल्ह्यातले सगळे, तालुक्यातले, बुलढाणा जिल्ह्यातले सगळे उपासक उपासिका कलेक्टरांच्या ऑफिसच्या समोर धरणं आंदोलन सुरू करावं. महाबोधी विहार असो, शेतकऱ्यांचं कर्ज असोत, युवांचे प्रश्न असोत, महिलांचे प्रश्न असोत, शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, मंदिराचे की मशिदीचे प्रश्न असोत, विहाराचे प्रश्न असोत, सगळ्यांनी मात्र निश्चितपणे धरणं आंदोलन सुरू करावं. आम्हाला खूप आशा होत्या. कमीत कमी आता सुरेश साहेब म्हणते केस टाकली होती, 18 तारखेला विवाद झाला, आर्ग्युमेंट झालं, आणि त्यांनी शेवटची तारीख 29 जुलै अशी दिलेली आहे. लोक खूप आशावादी आहे. मला अजिबात विश्वास नाही आहे ते कशी सरकवतील. ते देणारच नाही आहे. कारण जोपर्यंत लोकसभेत, राज्यसभेत तो BTMCचा कायदा 1949 तो बाद करणार नाही ना, तोपर्यंत आपल्या हातात नाही मिळणार. हे एका दिवशी करणं, मनात जर असलं तर एका दिवशी केलं जाऊ शकत होतं, पण हे मनात नाही नांदणं. म्हणजे एवढंच काय की आपला मूलभूत अधिकारांचं एवढं हनन झालंय. आम्ही 14 पासून बोंबा मारतो. आम्ही राजकीय पक्षाचे लोक आहोत का? पण हा लोकशाहीचा अधिकार आम्ही तर बजावतो ना. अरे कुठेही बटन दाबली, चालली कमळाबाईवर, काय कराल तुम्ही? तुम्ही सायकलवर मारली तरी कमळाबाईवर, पंजावर मारली तरी कमळाबाईवर. हे या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत सायंकाळचे 6 वाजल्यानंतर 75 लाख वोटिंग टाकलं गेलं. हा नुसत्या ह्या आर्ग्युमेंट मध्ये आलं. म्हणून तो निवडणूक आयोग मी आता हिमालयात जाईन असं बोलला. सांगू शकेल का? नाही सांगू शकेल. तरी इल्लिगली सरकार राज्य करते, तरी तुम्ही चूप.
म्हणजे हे इव्हन ॲलन मास्क सारखा माणूस, अरे कुठली मशीन असू द्या, मी हॅक करतोय, जाग्यावर हॅक करतोय, कित्येक शास्त्रज्ञ त्यांच्या जवळ आहे. पण या देशातल्या लोकांना तुम्ही जिवंत आहात की नाही, हा लोकशाहीचा मूलभूत अधिकार ईव्हीएम हॅक करून हिरावून घेतला जातो आणि इलिगली हे सत्तेवर बसून या देशाचं संविधान नष्ट करू पाहतायत. लोकशाही तर फासावर लटकलेली आहे. केवळ फास आवळायचं काम शिल्लक आहे, केवळ फास आवळायचं काम शिल्लक आहे. या देशातली लोकशाही वाचली, हे संविधान वाचलं तर हा देश वाचेल. देश म्हणजे जंगल, पहाड, नद्या, नाले हे नव्हे. या देशातली माणसं, ते हिंदू असोत की बौद्ध असोत की जैन असोत की शीख असोत की यहुदी असोत की इसाई असोत की मुस्लिम, कोणी असू द्या, आपसामध्ये सांप्रदायिक तणाव निर्माण करणं म्हणजे काय देशाचा? माणसांमध्ये दुरावा निर्माण करणे माणसाचं काम आहे का? हे काम हे स्वतः सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवरती बात विश्वास ठेवू नका. आतापासून आपण हे आत्ताच बाई इलेक्शन आम्ही बोलत होतो, तिथली सभा झाली होती. कमीत कमी बिहारच्या निवडणुका आता तेच मुख्यमंत्री होणार आहेत. बरं, आता हॅक करून ते सत्तेवर येतील, तुम्ही बोंबलत बसा. असेच 5 वर्ष तुमचे कोर्टात सडत जातील, तसेच सडत जातील. त्यामुळे पुन्हा रस्त्यावर सगळ्याच या देशातल्या नागरिकांना सावध. आपला मूलभूत अधिकार ईव्हीएम हॅक करून हिरावून घेतला जातो. हा प्रधान प्रश्न ठेवून सगळेच प्रश्न जे शेतकऱ्यांचे आहेत, कामकऱ्यांचे आहेत, जे महिलांचे आहेत, युवांचे आहेत, ते सगळे प्रश्न असे सामायिक प्रश्न, अल्पसंख्याकांचे प्रश्न घेऊन सगळ्याच नागरिकांनी आता आंदोलित होऊन उठण्याची गरज आहे. लोकशाहीचं संरक्षण झालं, या देशाच्या संविधानाचं संरक्षण झालं तर हा देश देश राहील. नाहीतर नुसतं स्वतः सरकारच आतंकवादी हे सगळ्या कृती करत असेल तर कोणाकडून अपेक्षा करायची? त्यामुळे भूताच्या हाती कोलीत आलं, भूताच्या हाती कोलीत आलं असं समजायचं. आता कोणत्या भाषेत, भिक्षू असल्यामुळे मी काय बोलू शकत नाही जास्त, हे बरं नाही. सामाजिक स्वास्थ्यासाठी या सगळ्या हानिकारक गोष्टी आहेत. म्हणून या देशातल्या नागरिकांना या लोकशाहीचं जतन करण्यासाठी, या संविधानाचं जतन करण्यासाठी आपण निश्चितपणे मात्र प्रत्येकाने शिबिरं करायची गरज आहे. हे आध्यात्मिक जीवन सजवण्यासाठी आपण हे म्हणतो, भीत रागी, भीत द्वेषी, भीत मोह कर्म करावं लागतं. हा स्वभाव बनतो तेव्हा शुद्ध चित्ताने कर्म करता आलं तर शुद्ध परिणाम येईल. हे जे बोललं हे दूषित चित्तानं नाही आहे, हे बदलण्याच्या दृष्टीनं, की जिथे ज्यांच्या भूताच्या हातात जर कोलीत आलं, ईव्हीएम हॅक करून हे सत्तेवर आले. खरंच भूषण, जर खरंच आई वडिलांचं लेकरू असताना मी जर सरन्यायाधीश असतो ना, तर पुन्हा या ईव्हीएमचा प्रश्न आणून केंद्र सरकारनाही बडतर्फ केलं असतं आणि राज्य सरकारांनाही या 6 महिन्यात बडतर्फ केलं असतं. इमर्जन्सी लावली असती आणि शिथिलीकरण झाल्यानंतर पुन्हा या निवडणुका बॅलेट पेपरमध्ये. कमीत कमी भूषणची आई म्हणते, अरे बाबा या ईव्हीएम रे हटव रे. आता आईचं ऐकलं तर बैल, पोरं ऐकतात का? आईचं ऐकतात का? नाही ऐकत. मोठी झाल्या म्हणजे खरंच आपला स्वाभिमान गहाण न ठेवला 6 महिन्यात हे चक्र सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश फिरवू शकतो. लोकांचा विवाद छेडला ना, संसद श्रेष्ठ म्हणून लोकसभेत, राज्यसभेत निर्णय जर झाले, ते कायद्यात रूपांतर होतं. ते सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश सोडू शकत नाही. राष्ट्रपती सही केल्याशिवाय त्यांना जमत नाही. हे आर्ग्युमेंट आहे खरं. पण जर सुप्रीम कोर्टाला हे कळलं की हे जे लोकसभेतलं जे विधेयक आहे हे मूलभूत हक्कांची पायमल्ली करणार असलं, तर सुप्रीम कोर्ट एवढा हुशार असतो. उलट एवढं जर सरकार मानलं, सरकारला सांगतो, 3दा समजावून सांगतो, नाही समजलं सरकारला विसर्जित करण्याची पॉवर सुप्रीम कोर्टामध्ये आहे. तो स्वतः हुकुमशाह बनू शकतो. इमर्जन्सी लावून सरकारला बडतर्फ करून 6 महिन्यानंतर बॅलेट पेपरवर इलेक्शन घेऊ शकतो आणि या देशाच्या लोकशाहीला वाचवू शकतो. भूषण गवई बंधू, बघा तुझ्या हातात आहे. आम्ही अपेक्षा करतो या देशाच्या संरक्षणासाठी तुझ्या हातात कमीत कमी सुप्रीम कोर्ट आलंय, सरन्यायाधीश झालास तर हे या देशाच्या ह्या 6 महिन्यात हा फैसला लावून जातील ना, तुझी पूजा तर देवासारखे करतील बाबा. दगडांची नाही पूजा करतात, पण खरंच तुझी पूजा करतील रे राजा. पण बस तू आपल्या इमान विकू नको म्हणजे झालं. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि या देशाच्या लोकशाहीच्या, या देशाच्या संविधानाचं रक्षण करण्यात तन मन आणि धन सगळं पणाला लावून
या संविधानाचं रक्षण करतील ते धन्य होत. बाबासाहेबांच्या या ऋणातून मुक्त व्हायचं असेल, पुन्हा या समता सैनिक दल, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी एवढं जे तीनचे तीनही दालनं उपस्थित करावे. मलाच तर कधी कधी बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी घेतली, बाबासाहेबांच्या हे शस्त्र हातात पाहिजे होतं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शस्त्र हातात पाहिजे होतं. बाबासाहेबांच्या संघटनांना विसर्जित करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? बाळासाहेब आंबेडकरांच्या हातात पाहिजे होते बॅनर रिपब्लिकन पार्टीचा. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही तावून सुलाखून आपण या संघटनांचं पुनर्निर्माण करून पुन्हा कामाला लागणं, तेव्हा आपण हा देशाला वाचवू शकू. नाहीतर बाबासाहेबांच्या ऋणातून मुक्त होणं एवढं कठीण काम आहे, खूप कठीण काम आहे. सारं जगत बुद्धमय धर्ममय करण्याची खूप जबाबदारी दूरची राहिली. पहिल्यांदा या लोकशाहीच्या राज्यघटनेचं संरक्षण करा या ठिकाणी एवढंच आवाहन करतो. मात्र तुम्ही दूषित चित्ताने कर्म नाही करायची. दूषित चित्ताने नाही कर्म करायची, हे सांगणं आहे, बजावणं आहे. त्यामुळं विपश्यना या कम्मठठाणाचा अवेस्त अभ्यास करायचा, आनापानसती इतर शमत भावनेच्या कम्मठठाणाचा योग्य अभ्यास करायचा आणि तावून सुलाखून हा समाज बदलण्यासाठी जे तन मन धन आणि संपूर्ण जीवन कुर्बान करतात, तेव्हाच बाबासाहेबांच्या या ऋणातून आपण मुक्त होऊया. या ऋणातून बाबासाहेबांच्या मुक्त होण्याचं बळ तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये येऊ दे. धम्मकथन करण्याचं हे शल्य जसं माझ्यात आहे ना, तुमच्यात नाही आहे बरं का. मला माहिती आहे ना, पण आता तुम्हाला सांगितलं असतं पण कसं समजू? सती पट्टानच केलं नाही तुम्ही तर समोरचे अक्षर तुम्हाला समजतील कसे? नाही समजणार. सगळं पुलाखाली पाणी वाहून जाईल. त्यामुळे तुम्ही 10-10 दिवसाचे शिबिर कराल तेव्हा हा अरियो अठ्ठंगिको मग पुस्तकातनं पाहून नाही, समजलं का? आनंद कौशल्यांनी जसे पुस्तकातनं पाहून सांगायचे ना, पाठात तर होऊन गेलं संवाद, त्याचा अर्थ सांगायचे. त्याचा अर्थ सांगणं म्हणजे धम्मकथन करणं नव्हे. त्याचा सैद्धांतिक आणि व्यावहारिक जो पक्ष असतो तो समजावून सांगणं, म्हणून धम्मकथन करणं एवढं साधं सोपं काम नाही आहे. ती परिवर्तन द्वादसाकारं यथाभूतं ज्ञानदर्शनं सुविशुद्धं होसी. एक सत्य 3 प्रकार आहे. दुःख सत्य आहे, त्याची परिधी जाणणे योग्य आहे आणि त्याची परिधी जाणलेली आहे. एक सत्य 3 प्रकारे जाणलं तेव्हा ते आर्य सत्यात बदलतं. तुम्ही विपश्यनेचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला समजावून नीट सांगेल. या ठिकाणी 10 वाजले का? 9:30 9:45. जाता जाता ज्याला मेत्ता भावना करतो, 5वी गाथा धम्मपदातली आहे. नही वेरे न वेरानी समंतिध कुदाचनम अवेरेनेचे संमंती एस धम्मो सनंतर. वैर्याशी वैरत्व करून वैर संपत नसतं. मैत्री करूनच वैर्यावर मात केली जाते, वैर्यावर विजय मिळवला जातो. हा निसर्गाचा न बदलणारा नियम आहे, म्हणून याला सनातन असं म्हटलं जातं. एस धम्मो सनंतरो. पण शेंडीवाले जानववाले नंबर 1चे चोर. आता काय, आता चोर नाही तर काय म्हणून? हा शब्द उचलला, हा इथला आहे बरं, पालीतला आमचा सनातन धर्म. आता काय करायला, काय त्यांना शिवाय शाप देऊन काय सुटणाऱ्या गोष्टी आहे? सनातन हा पाली मूळ शब्द आहे. निसर्गाच्या न बदलणाऱ्या नियमाला सनातन असं म्हटलं जातं. निसर्गाचा न बदलणारा नियम कथन कसं करतात? वैर्याशी वैरत्व करून वैर संपत नसतं. वैर्यावर मैत्री करूनच त्यावर मात केली जाते, विजय मिळवला जातो. हा निसर्गाचा न बदलणारा नियम आहे, म्हणून याला सनातन धम्म म्हणतात. बुद्धांनी प्रसवलेला धम्म यालाच सनातन धम्म आहे. आता कोण समजावून सांगे? कोण सांगणार आहे? स्वतः ब्राह्मणी हा संप्रदाय आहे. या ब्राह्मणी संप्रदायाचं नामकरण त्यांनी हिंदू करून टाकलं. हिंदू हा या देशातल्या संस्कृतला नाही, कुठल्याही हिंदी मराठी पंजाबी हा शब्द नाही. हा पर्शियन शब्द आहे. इराणला पर्शिया असं म्हणायचं. पर्शियन भाषा इराणची. इराणी मुस्लिम सत्ताधारी ज्यावेळेला आक्रमणकारी इथे आले आणि त्यांनी या देशाला दिलेलं नाव आहे हिंदुस्थान. हिंदू या शब्दाचा अर्थ तुम्ही त्या डिक्शनरीमध्ये पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल. आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती आपल्या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथामध्ये 81 पृष्ठावर ते काय म्हणतात माहिती आहे? मुस्लिम राज्यकर्त्यांनी दिलेली आम्हाला शिवी आहे.
त्या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे? हिंदू म्हणजे पहा, तुम्ही अँड्रॉइड मोबाईल आहे ना तुमच्याकडे, पहा पर्शियन शब्द आहे. हिंदू या शब्दाचा अर्थ काळा, दास, गुलाम, चोर, लुच्चा, लफंगा. आता काय बघा, म्हणून ते बोलले होते शिवी आहे, आम्हाला शिवी दिलेली आहे. त्यामुळे हे ब्राह्मणवाद्यांनी कळूच दिलं नाही आपल्याला. त्यांनी ब्राह्मणी धर्माचं, हे ब्राह्मणी संप्रदायाचं नामकरण हिंदू करून सिंधू संस्कृतीचं नाव त्यांनी सरस्वती केलंय. आम्ही तिथे जाऊन आलो ना. संदैव ककुसंद नावाचे जे बुद्ध होऊन गेले ना, सिंधू त्याच्या आईचं नाव होतं. ती गणनायिका होती त्या कालखंडात. त्यावेळेला ही गणनायिका ज्या वेळेला सिंधू हे तिच्यावरून, सिंधूवरून नाव पडलं, हिंदूवरून नाही. लोक म्हणतात सिंधूवरून हिंदू पडलं. आता त्या नदीचं नाव हिंदू आहे का? कोणतरी हिंदू नदी म्हणते का? नाही म्हणत ना, सिंधूच म्हणतात. सैंधव. तर या देशाचं हे वैभव होतं ना, तिथे जाऊन ते तिले दिसतात ना आपल्याला. कोणा ककुसंद बुद्धांचे आहे. तिथे 7x12 कुठे मिळाला, भिक्षूंच्या विहिरी मिळाल्या. 7x12 कुटीचं प्रमाण आहे. भूमी मोजण्याचं अधिकार बिले डावलून 7x12 खसरा मिळतो ना, ते भिक्षूंच्या कुटीचं प्रमाण आहे. 7 विटा रुंद आणि 12 विटा लांब. हे वैभव धम्म संस्कृतीचं वैभव आहे. तिथे वैदिक संस्कृतीचं काहीच नाही आहे. पण उलटा चोर कोतवाल कोडाटे. सगळ्या भाषेची जननी संस्कृत म्हणतात, आमच्यावर ठोकतात. सगळ्या भाषेची जननी ही पाली आहे. जे जे बुद्ध होऊन गेले, भूतकाळातले, वर्तमान काळातले, बाबासाहेब बुद्ध होतील ना, आणि ते बुद्धत्व तिथेच प्राप्त करतील. लोखंडीचं झाड असेल, नागाबोधी वृक्ष, तिथे बोध गेला. तेही आपली धम्म देशना पाली भाषेमध्ये प्रसवतील, पाली भाषेमध्ये सांगतील. त्यांच्या अंगावर मात्र आता असे बाबासाहेब नाही दिसतील बरं. ते बुद्धासारखे सभ्य बुद्धा समसमा. त्यामुळं बुद्ध ज्यावेळेला मैत्री करतात ना, बुद्ध, तर आकाशात आता ढग आले, ढग नसले तरी पाऊस पाडू शकतात. निसर्गाशी एवढे समरूप झाले असतात, एकरूप झाले असतात. निसर्ग त्यांचा ऐकतो, तुमचं आमचं कोणी ऐकायला तयार नाही. हे संबोधित ज्ञानाचा आविष्कार असा असतो. रतनसुत्ताचं पठण माहिती आहे ना, दुर्भिक्ष किती पडलं होतं वैशालीला. त्यामुळे हा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संबोधित ज्ञानाचा दृष्टिकोन हा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. या भौतिक जगाचं अंतिम सत्य काय म्हणतो? परमाणू म्हणतो ना आपण. भगवान बुद्ध काय म्हणतात? अष्टकलाप, अग्निवायू जल आणि पृथ्वी धातून त्याचे 4 गुण, या 8 कलापांनी मिळून बनलेला सूक्ष्म ते सूक्ष्म कण म्हणजे अष्टकलाप. हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे. तुम्हाला नाही कळत या गोष्टी. कोणत्या उपकरणाने तपासाल तुम्ही? 1945 साली दुसरं महायुद्ध झालं, त्यावेळेला अनुभव पाहिला ना, अणू. 1968 पर्यंत हाच समज होता या भौतिक जगाचं अंतिम सत्य म्हणजे अणू आहे. 1968 साली अल्बर्ट लुईस नावाचे वैज्ञानिक आले. त्यांनी बबल चेंबर नावाचे अनुसंधान केलं ना उपकरण. त्या एका सेकंदामध्ये 1 या आकड्यावर 22 शून्य द्यायची. एवढ्या वेगानं ही सारी प्रकृती उत्पन्न होऊन नाश पावते. एका सेकंदामध्ये 1 या आकड्यावर 22 शून्य द्यायची. बबल चेंबर या उपकरणाने हे गणित त्यांनी सोडवलं. परमाणू हे या अणूची फोड केली ना, न्यूट्रॉन, प्रोटॉन, भौतिक किरण, इलेक्ट्रॉन. परमाणू हे या जगाचं अंतिम सत्य आहे. परमाणू काय? ते काय म्हणतात त्यांच्या सिद्धांतात? परमाणू हा अणूचा 36वा भाग आहे. मी कसं मानतो? मी मानतो 36वा भाग आहे परमाणू अणूचा. पुन्हा असे अनेक वैज्ञानिक येतील त्या परमाणूची फोड करतील. हे लोकीय सत्य आहे, लोकीय बदलणार आहे. भगवान बुद्धांचं परफेक्शन असतं नाही, परिपूर्णता. अष्टकलाप हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे. या निष्कर्षापर्यंत अजूनही माणूस नाही पोहोचलाय. हे एवढी स्थूल प्रकृती तिचे तुकडे तुकडे करून पाहिले ना, तर अष्टकलाप हा सारा प्रपंच त्याचं सूक्ष्म दर्शन अष्टकलाप आहे. आता हा अष्टकलाप शब्द तुम्ही ज्यावेळेला विपश्यनाचा अभ्यास खोलीत जाऊन कराल ना, त्यावेळेला ते अनुभूतीच्या पातळीवर तुम्हाला कळेल. गोयंका गुरुजी कधी कधी अणु रेणू परमाणू असा शब्द बोलून मोकळे होऊन जातात. हा अष्टकलापांचा प्रपंच समजवणं, याच्यात पीएचडी करा तुम्ही. म्हणजे तुम्ही पाली भाषेत शिकवणारे जे लोक आहेत ना, अष्टकलापात पीएचडी करा. म्हणजे तुम्ही प्रक्षेपण तरी करू शकाल. ह्या धम्माचं, सद्धम्माचं, अष्टकलापाचं प्रक्षेपण तरी करू शकाल. आणि हे प्रक्षेपण करताना कसं कराल, ती दृष्टी तरी कमीत कमी येईल तुमच्याकडे पीएचडी असली तर अष्टकलापाविषयी. त्यामुळं सद्धम्म म्हणजे पोरखेड नव्हे, मैत्रीनं सारं जग जिंकलं जातं. मैत्रीनं वैऱ्यावर मात केली जाते.
हा निसर्गाचा न बदलणार तुम्हाला मैत्री तरी करता येतं का? बाबा आपण सर्वसाधारण 10 दिवसाच्या शिबिरात जातो ना, तर सुख वेदनांच्या आधारावर आपण मैत्रीचा आधार घेतो. कमीत कमी ज्याच्याकडे काहीच नसेल तर हा श्वास येतोय जातोय तो मैत्रीचा प्रारंभिक आधार आहे. श्वास येतोय जातोय. ज्या वेळेला हा शरीर भंग होऊन जाते, एकदा डोक्याच्या टाळूवर मन ठेवलं तर एकदम सरळ खाली उतरत, काही बाधा नाही, काही दुःखद वेदना नाही. अशा वेळेला डोक्यावर मन ठेवून मैत्री करायला. सारा भंग ज्ञानाचा अनुभव झाला ज्याला, कुठूनही मन टाकलं तरी जातं, असं एकही सूक्ष्म, सगळं सूक्ष्म शरीर झालेलं असतं, हलकं फुलकं झालेलं असतं. त्यावेळेला हृदयवस्तूवर भंग ज्ञानाचा अनुभव झाला तर हृदयवस्तूवर ध्यान करून मैत्री करावी लागते. ज्यांनी निर्वाणाचा साक्षात्कार केला ना, ते तर डोळे लावून राहतील, पण ते क्षेत्र अलग असतं. त्यामुळे मैत्रीचे तरंग मेत्ता धातूच्या आधारावर अहं अवेरो होमी, अव्यापजा होमी, अवनिता, मी वैर रहित आहे, मी द्वेष रहित आहे, मी क्रोध रहित आहे, असं शब्दांनी म्हटल्यानं होणार का? हे प्रत्यक्ष अनुभूतीवर उतरलं पाहिजे ना. मेत्ता धातूच्या आधारावर मैत्री केली जाते. जगाला नाही माहिती बरं, मैत्री तुम्ही केवळ शब्द ऐकला, अनुभूती नाहीये ना तुम्हाला. म्हणून 10 दिवसाचे शिबिर करा, लॉंग कोर्सेस करा, म्हणजे तुम्हाला मैत्री करता आली पाहिजे. मैत्रीनं जग जिंकण्याचं बळ. जशी जशी ही गृहस्थ लोक, गृहत्यागी लोक धम्मामध्ये प्रतिष्ठित होतील, स्वतः एक गोयंका गुरुजी, ती शोतापत्ती फळाला पोचलेली व्यक्ती 14 वर्ष उभाखीन गुरुजींच्या चरणाजवळ राहिला. त्यांना मायग्रेनचा आजार झाला, तर सारे दवाखाने जगातले फेळले, पण अडला हरीने गाढवाचे पाय धरले. त्यांनी अनेक बामणांना बोलवून कर्मकांड केलं, गिरजाघरातल्या पादऱ्यांना बोलवून कर्मकांड केलं, गुरुद्वारातल्या गुरूंना बोलवून कर्मकांड केलं, मशिदीतल्या मौलांना बोलवून कर्मकांड केलं. भक्ती लोकांकडे नाही गेलं, अरे हे ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा नाही मानत, त्यांच्याकडे गेले तर अरे नरकात जावं लागेल, किती भीती. गुरुजी सांगत स्वतःचे अनुभव. पण त्यांचा हा संपूर्ण मायग्रेनचा आजार ध्यान करता 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 कसा चालला गेला. 202 सेंटर आहेत जगामध्ये आज, 202 सेंटर आहेत. हिंदू काय, मुस्लिम काय, जैन काय, शीख काय, यहुदी काय, ईसाई काय, ब्राह्मण काय, सगळे लोक करत आहेत. जेव्हा हा परिणाम येईल ना, परिणाम येईल, काही लोक असे जे फलश्रुत होतील. एक पटीलचे समुत्पाद आनंद कौशल्याला जो समजावून सांगता येत नव्हता ना, तो गोयंका गुरुजींना एक लांब कोर्सेस तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला कळेल. एक व्यक्ती जो सद्धम्मामध्ये प्रतिष्ठित झालेला असेल, त्यांना जेवढं वैभव प्राप्त होतं धम्माचं सुआख्यात करण्याचं कथन, हे वैभव प्राप्त होत असतं. आम्ही कसे पुस्तकातनं पाहून सांगायचा प्रयत्न करतो. पुस्तकातनं सांगून हे कथन करणं म्हणजे धम्माचं प्रकाशन करणं नव्हे. धम्माचं प्रकाशन अरियो अठ्ठंगिको मग्गो, हा मार्ग कसा समजावून सांगायचा? ध्यान केल्याशिवाय नाही. ध्यानाच्या आधारावर ज्ञानाची उत्पत्ती होते. प्रज्ञेच्या आधारावर प्रज्ञा हे असं अंग आहे, प्रज्ञेनं पाहता आलं तरच मेत्ता भावनेचा आविष्कार करता येतो. प्रज्ञेने पाहता आलं नाही, नुसते बोल, फक्त तोंड बोलेल केवळ, तर तोंड बोलल्यानं लाभ होत नाही. मेत्ता धातूच्या आधारावर वैर रहित होऊन, क्रोध रहित होऊन, द्रोह रहित होऊन हे आपलं चित्त असतं, मैत्रीयुक्त चित्त. हे मेत्ता धातूच्या आधारावर. त्यामुळं मेत्ता धातूच्या आधारावर आपण मैत्री करून या धम्मदेशनेला विराम देतो. मेत्ता धातू कमीत कमी 7 दिवसाचं सुत्त पठण केलं. मोठ्या चर्चा होत्या. 7 दिवस बोध गेला आणि 7 दिवसाच्या युद्धाने नेहमीच मनुष्य समाजाची हानी होती. बोधगेत बोधी वृक्षाखाली या दोनही देशाचं युद्ध होऊ नको, अजिबात होऊ नको, अशी सत्यक्रिया केली. बरं, तुमच्या पुढे यासाठी सांगतो. 7 दरवर्षी मी तिथेच राहतो ना, बोध गेला 7 दिवसात सुत्त पठण केलं. या सुत्त पठणाचा आधार 2 देशांमधलं युद्ध टळो. 7वा दिवस आला, युद्ध टळो. दुसऱ्या दिवशी कारण कुठली असो, पण युद्ध मागं घेण्याची घोषणा केली. ते हे मैत्रीचे काही असे तरंग नसतात असं नाही, असतात. तरंगांचाच खेळ आहे. पण मेत्ता धातूंचा जोपर्यंत आपल्याला अनुभव करता येणार नाही, मेत्ता धातूच्या आधारावर आपल्याला मैत्री भावना करेल, तर द्वेष रहित होऊन करता येतं, वैर रहित होऊन करता येतं, क्रोध रहित होऊन करता येतं. त्यामुळं हे चित्ताची चेतना मेत्ता धातूची जर असेल तरीच ती संपूर्ण लोकीय मैत्री
आणि लोकोत्तर मैत्री ज्यांनी निर्वाणाचा साक्षात्कार केलेला असतो त्याच्या मैत्रीचं बलच वेगळं असतं. त्यामुळे ही मैत्री करण्याचं सामर्थ्य जसं तसं आपल्यात येऊ तर सारं जगत धम्ममय आणि बुद्धमय करण्यात तुमची पोरं तुम्ही घरी पोचताय, तुम्ही पोरी घरी पोचताय, सगळे इंजिनियर तुमच्या पोरी काय तुमची पोरं काय घरी आहेत. त्यांना या देशात नका नाही ठेवायचं. आमचे प्राईम मिनिस्टर म्हणतात त्यांना पकोडे काढा म्हणतात. पकोडे काढण्यासाठी इंजिनियर बनवलं काय? या देशात नाही ठेवायचं. देशात विदेशात जपानला पाठवायचं, ऑस्ट्रेलिया पाठवायचं, जर्मनीला पाठवायचं. हां पाठवायचं. एका हातात दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि दुसऱ्या हातात बुद्ध आणि त्यांचा धम्म पाठवायचं. 10 वर्षात ते बंगले बांधतील बरं, तुम्हाला घेऊन जातील. तर जपानला 15-20 वर्षात पहा आपले लोक राज्य करते कसे. साऱ्या जगात पसरावं लागेल आपल्याला. साऱ्या जगत जगत धम्ममय बुद्धमय करण्यासाठी सगळ्यात मोठी जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली. बाबासाहेबांच्या ऋणातून तेव्हाच आपण मुक्त होऊ. तुमची मुलं काय मुली काय अशा रीतीनं हा देशाविदेशात पाठवून संपूर्ण आपले जाळं आहे ना जागतिक बुद्धीचं सोसायटीचं हे जाळं आपण वृद्धिंगत करू आणि बाबासाहेबांच्या ऋणातून मुक्त होण्याचे बळ तुमच्या अंगी येऊ. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. सर्वेषु चक्रवालेषु यक्खादेवाच ब्रह्मणो यं अम्हेकतं पुण्यं सर्वसम्पत्तिसाधकं सवेदानुमोदित्वा समकाशनिरता प्रमादरहितान्तु हरकासु विशेषतो पुण्यभागमिदं जयं समददामकारितं अनुमोदन्तु सबे मेदिनी तदु सखी के मेदिनी तदु सखी के नास्ति शरणं मय्यं बुद्धो मे शरणं वरं धम्मो मे शरणं वरं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन भवतु ते जय मंगलं शरण बुद्ध की एक शरण धम्म की एक शरण संघ की और शरण नहीं कोई। इस सत्य वचन की तेज से, इस सत्य वचन की तेज से, इस सत्य वचन के तेज से धर्म प्रकाशित धर्म प्रतिष्ठित धर्म प्रसारित सबका मंगल भवतु।
भवतु सर्वमङ्गलम् भवतु सुखे निदुखा निरोगा निब्बाण बचैन। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सबकी स्वस्थ मुक्ति हो, स्वस्थ मुक्ति हो, भला हो, भला हो। शील विशुद्धि, चित्त विशुद्धि, दिट्ठि विशुद्धि, कांक्षा वितरण विशुद्धि, मार्ग अमार्ग विशुद्धि, पटिपदा ज्ञान विशुद्धि, यथाभूत ज्ञान विशुद्धि। हा विशुद्धीचा मार्ग सगळ्यांना मिळो, सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण हो, खूप मंगल हो। असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय। सुनो सुनो सिद्धांत कथा, सत्य कथा।